नमो भगवते वासुदेवाय। ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. आवाज व्यवस्थित आहे का? आवाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे? येते भरपूर आवाज येतोय. आज व्यवस्थित आहे ना? हो, आवाज येतोय भरपूर. येतोय, पण कधी कधी ते नंतर अपलोड केलेल्या व्हिडिओ मध्ये क्लिअर समजत नाही. ठीक आहे, ते मला पण माहित नव्हतं त्याच्यात काय करायचं. मागच्या वेळेस आपण 37 करून दिलं. तर आपण हा विश्वरूप दर्शन योग अध्याय क्रमांक 11 बघतोय, जो की भक्ती योग या विभागामधला 5वा अध्याय आहे. त्याच्यानंतर 12वा अध्याय भक्ती योगाचा, आणि मग परत ज्ञान योगाचं क्लासला जॉईन होता येत नाही, अनेबल. ठीक आहे. शेअर करायला लागेल. तर हा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. त्याच्यामध्ये आपण 37 श्लोक बघितले, म्हणजे आता आपण 6व्या विभागात आहोत. आणि मग याच्यानंतरचा शेवटचा विभाग 47 पासून 55 पर्यंत, आणि मग अध्याय संपून जाईल. तर या अध्यायामध्ये काय, 10व्या अध्याय आपण विभूती योगाचा बघितला. शेवटी भगवंत बोलले की अरे मित्र, माझ्या एका अंशाने सर्व जग व्यापले, किती तुला विभूती सांगणार. मग अर्जुनला थोडीशी ते विश्वव्यापी रूप घेण्याची उत्सुकता झाली, म्हणून त्याने पहिल्या 4 श्लोकामध्ये कृष्णाला प्रार्थना केली की मला ते विश्वरूप दाखवा. 1 ते 4. 5 ते 8 मध्ये मग भगवंतांनी सांगितलं की तू या रूपामध्ये काय बघशील. आणि अर्जुनला ते बघण्यासाठी दृष्टी दिली. मग जेव्हा भगवंतांनी हे विराट रूप अर्जुनला दाखवलं, तेव्हा अर्जुन काय बघत आहे याचं वर्णन संजय धृतराष्ट्रला करत होता. मला क्लास तरी आवाज परत ऐकली. अनादिव्या माताजी, तुमचा मायक्रोफोन ऑफ मीच करा. मग अर्जुन, जे काही अर्जुन बघतोय, जसे की या रूपाला खूप सारे चेहरे आहेत, हात आहेत, डोळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, अलंकार, शस्त्र आणि हे सुशोभित आहे, आणि सर्व काही जे ब्रह्मांड आहे ते एकाच ठिकाणी भगवंतांच्या शरीरामध्ये दिसतं. आणि मग अर्जुन हे बघून भगवंतांना नतमस्तक होतो, आणि मग तो भगवंतांना काही बोलतो म्हणजे प्रार्थनाच आहे. मग अर्जुन नंतर भगवंत अर्जुनला कालरूप दाखवतात. कालरूप म्हणजे काय, त्याच्यामध्ये वेळ आहे. तर आधीचं जे होतं ते फोटो सारखं, आणि याला आपण व्हिडिओ सारखं म्हणू शकतो. तर मग अर्जुन या काल रूपामध्ये बघतो की या रूपाची तर कुठे सुरुवात, कुठे शेवट, मध्ये काही सांगता येत नाही. हे रूप सर्वत्र पसरलेलं आहे, आणि याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे. आणि या रूपाला बघून तिन्ही जगतातील लोक व्यथित झाले आहेत, आणि ते या रूपाला प्रार्थना करत आहेत, असं अर्जुन बघतो. कारण बाकीच्या लोकांना पण बघण्याची दृष्टी दिली होती, त्यांच्याकडे दृष्टी होती ऍक्च्युली देवतांना. आणि मग याच रूपामध्ये अर्जुन बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे हे आहेत सेनापती किंवा सैनिक, मुख्य मुख्य योद्धे, या विराट रूपाच्या मुखात जाऊन कसे नष्ट होत आहेत. त्याच्यामध्ये तो भीष्म, द्रोण, कर्ण वगैरे सर्व काही बघतो. मग हे सर्व बघून अर्जुन प्रश्न विचारतो की बाबा तुम्ही नेमके आहात कोण.
काय म्हणतो अर्जुन? भवान उग्र रूपो, की हे उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशासाठी इथे आले आहात? तर मग भगवंत सांगतात की अर्जुन मी वेळ आहे किंवा काळ आहे. वेळापेक्षा काळ शब्द जरा जास्त प्रभावी वाटतो. आणि मी नेहमी विनाश करतो आणि इथे सुद्धा मी विनाश करण्यासाठीच आलोय. आणि मी ज्यांची तुला जास्त भीती आहे जसे की भीष्म, द्रोण, अं, कर्ण, या सर्वांना मी आधीच मारले. त्याच्यामुळे तू हे युद्ध केलं किंवा नाही केलं त्यामुळे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही की यांचा मृत्यू होईल की नाही होईल. पण तू जर युद्ध करशील तर तुला श्रेय मिळेल आणि तू क्षत्रिय धर्माचं पालन करशील, कारण युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. पण तू जर नाही युद्ध केलं तरी मला जे हवं आहे ते तर मी करणारच आहे. पण तुला दोष लागेल की तू तुझी क्षत्रियाचं कर्तव्य केलं नाही आणि निघून गेला. म्हणून सर्व काही बघून तू अर्जुन आता युद्ध करायला पाहिजे असे भगवंत म्हणतात. मग आता हे सर्व भगवंतांचं ऐकून अर्जुन काय करतो की भगवंतांना प्रार्थना अर्पण करतो. 35 नंबरच्या श्लोकापासून तर 35, 36, 37, 38 त्याच्यामध्ये अर्जुन काय म्हणतो की तुम्ही सर्वांचे वंदनीय आहात. तुम्हाला का सर्व लोक नमस्कार करणार नाहीत? आणि मग त्यामध्ये अर्जुन म्हणतो की काही लोक तुम्हाला आकर्षित होतील, काही तुमच्यापासून दुरावले जातील. तर आपण बघितलं होतं ना, विष्णू भक्त सुरप्रोक्त असुर सद्विपर्यय, ज्या आसुरी वृत्तीच्या आहेत ती तुमच्यापासून दुरावले जातात. आणि तुम्ही आदिकृत्रे आहात, अनंत आहात, देवदेवेश आहात, जगन्निवास आहात, हे सर्व विशेषण वापरून अर्जुन सांगतो की तुम्ही सर्वांसाठी पूजनीय आहात. हे आपण 37 मध्ये बघितलं. 35 पर्यंत जे भगवंतांनी वर्णन सांगितलं की म्हणजे अर्जुनने पण जे बघितले भीष्म, द्रोण वगैरे मरणार, काही भगवंत पण म्हटले की तू आता युद्ध कर. त्याच्यानंतर अर्जुन प्रार्थना करतोय आता 36 पासून. 36 मध्ये तो भगवंतांच्या या रूपाला कोण आकर्षित होतं आणि कोण त्याला घाबरून जातं याबद्दल सांगतो. म्हणजे थोडक्यात चांगली व्यक्ती आणि वाईट व्यक्ती. आणि भगवंत का सर्वांसाठी उपासनीय किंवा पूजनीय आहे त्यासाठी तो 37 नंबरच्या श्लोकामध्ये एवढे विशेषण वापरतो की तुम्ही देवांचे पण देव आहात. हा, तुम्ही देवांचे पण देव आहात, तुम्ही ब्रह्माजीपेक्षा श्रेष्ठ आहात, कारण तुम्ही ब्रह्माजींचे पण कर्ता आहात, तुम्ही अनंत आहात, देवेश आहात, जगन्निवास आहात. तर हे सर्व विशेषण सांगून अर्जुन म्हणतोय की तुम्ही सर्वांसाठी पूजनीय आहात. तर आता आपण आजच्या श्लोकाला बघू, श्लोक क्रमांक 38 पासून. ही पण अर्जुनची प्रार्थनाच आहे. 3 श्लोकामध्ये प्रार्थना, त्याच्यापैकी हा शेवटचा श्लोक आहे प्रार्थनेमधला. तर तुमच्याकडे गीता असेल, पान नंबर आहे श्लोक क्रमांक 38, पान नंबर 416. हे श्लोक आधी आपण गाऊया. त्वमादिदेव पुरुषा पुराणा, त्वमादिदेवः पुरुषः पुराण, त्वमस्य विश्वस्य परं निधानम्, त्वमस्य विश्वस्य परं निधानम्, वेत्तासि वेद्यं च परं च धाम, वेत्तासि वेद्यं च परं च धाम, त्वया ततं विश्वमनन्तरूपम्, त्वया ततं विश्वमनन्तरूपम्. तर अर्जुन भगवंतांना करणाऱ्या प्रार्थनेची हा शेवटचा श्लोक आहे. तर तिथे अर्जुन भगवंतांना काय म्हणतो की तुम्ही आदिदेव आहात. आदिदेव म्हणजे काय, सर्वांचे मूळ आहात. किंवा काय म्हणता येईल, प्रभुपादांनी काय दिलं, आदिदेवचं आदिदेव दिलं.
आदी म्हणजे काय, सर्वात सुरुवातीचे असतं ना. तर मूळ देवता किंवा मुख्य देवता हे तुम्ही आहात. त्वम आदिदेव. हे त्वम शब्द म्हणजे तुम्ही, आणि आदिदेव म्हणजे मुख्य देवता किंवा मूळ देवता किंवा मूळ व्यक्ती तुम्ही आहात. नंतर त्वम हा शब्द समोर बाकीच्या विशेषणाला पण लावता येतो. त्वम पुरुष पुराण, आणि तुम्ही पुराण पुरुष आहात. आता इथं पुराण पुरुष म्हणजे अं, या विश्वातील सर्वात काय म्हणता येईल, पुरातन व्यक्ती. आचार्यांच्या टिप्पणीमध्ये ओल्ड असं म्हटलं. ओल्ड तर परंतु भगवंतांचं वय तर 16 वर्षापेक्षा कधी जास्त वाढत नाही. वय वाढत नाही म्हणजे शरीर त्याच्यापेक्षा जास्त दिसत नाही, जरी ते ब्रह्माजींचे पिता असले तरीही. तर हे काय, तो पुरुष पुराण हा, तर तुम्ही पुराण पुरुष आहात किंवा पुरातन पुरुष आहात, किंवा थोडक्यात अं, तुमच्या आधीचं असणार असं कोणी नाहीये. तर पुराण, पुराण पुरुष आणि आदिदेव. आणि तो मत्स्य विश्वस्य परम निधानम. आपण हे जे विशेषण आहेत ना, आदिदेव, पुरुष, पुराण, विश्वस्य परम निधानम, हे सगळ्याला त्वम हा शब्द जोडला. त्वम म्हणजे तुम्ही. तुम्ही आदिदेव आहात, तुम्ही पुराण पुरुष आहात, तुम्ही या विश्वाचे आश्रय आहात. तर या आश्रयाबद्दल प्रभुपादांनी आणि आचार्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या आपण बघूया. अं, कुठे गेला? तर तो असे विश्वस्य परम निधानम. तर निधानम या शब्दाचा अर्थ होतो आश्रय. तर परम निधान म्हणजे सर्वोच्च आश्रय. तर या विश्वाचे तुम्ही सर्वोच्च आश्रय आहात, असं अर्जुन म्हणतो. तर तुम्हाला काय याच्यावरती सुचतं की का बरं अजून, म्हणजे अर्जुन का म्हणत असेल असं नाही, याला कुठे आधार आहे की भगवंत या विश्वाचे परम आश्रय आहेत. जे आपण याच्यापूर्वी बघितलं की जिथे बघून असं सांगता येईल की भगवंत याचे परम निधान आहे. निधान म्हणजे आश्रय, आणि परम म्हणजे सर्वोच्च. तर या विश्वाचे तुम्ही सर्वोच्च आश्रय आहात, असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय. तर आतापर्यंत केलेल्या अभ्यासातून कुठे आपल्याला असं बघायला मिळालं की सर्वांचे स्रोत किंवा सर्वांचे आधार भगवंतच आहेत. गती भरता प्रभू साक्षी तो श्लोक ठीक आहे. येथील भरता प्रभू साक्षी निवास शहरम सुरत. ते पण असेल, पण 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं ना, भगवंत 2 प्रकारच्या शक्ती सांगतात. भूमी रापो नलो वायू खमनो बुद्धिरेवच अहंकार इति अन्य भिन्ना प्रकृती रष्टगा. त्याच्यानंतर अपरिमितस्तु अन्याम प्रकृती निधीमय पराम जीवभूता महाभाहो एकदम धारेते जगत. त्या 2 प्रकृती सांगितल्या, परा आणि अपरा. आणि मग भगवंत काय म्हणतात, येतच योनी भूतानी सर्व आणि ती धारय. या दोन्ही प्रकारच्या शक्तीने सर्व काही निर्मिती आहे. दोन्ही प्रकारची शक्ती म्हणजे कोणते, एक जीवशक्ती आणि दुसरी अचेतन जडशक्ती किंवा प्रकृती. या विश्वामध्ये जे काही निर्माण आहे ते सर्व या 2 प्रकृतीच्या संयोगातूनच निर्माण झाले. मग या दोन्ही प्रकृती भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहेत का, किंवा भगवंतांवर त्यांचं नियंत्रण आहे का? तर भगवंत काय म्हणतात, अहम कृष्णस्य जगत प्रभवम प्रलय. की या दोन्ही शक्तीने जरी सर्व काही निर्माण होत असलं तरी या दोन्ही शक्तीचा स्रोत आणि प्रलय मीच आहे. स्रोत तर म्हणजे हे भगवंतांच्या शक्तीत, प्रलय म्हणजे आपण हे बघतो ना की जेव्हा विश्वाचं ब्रह्मांडाचा प्रलय केला जातो किंवा नाश होतो, तेव्हा हे सगळं प्रकृती, ब्रह्माजी, जीवात्मे म्हणजे जे जे मुक्त नाही झाले ते सर्व महाविष्णूच्या श्वासासोबत त्यांच्या शरीरात जातात. म्हणून महाविष्णूचे शरीर हे काय, यांच्यासाठी आश्रय आहे, परम निधान. आता इथे कृष्णाला महाविष्णू म्हणून असं म्हटले, कारण महाविष्णू पण भगवंतांचेच विस्तारित रूप आहे. तर तुम्ही या विश्वाचे सर्वोच्च आश्रय आहात. त्याचं आपण हे एक बघितलं की या दोन्ही शक्ती मिळून सर्व सृष्टी निर्माण होते, आणि या दोन्ही सृष्टीचा स्रोत आणि प्रलय दोन्ही भगवंतांमध्येच आहे. त्याच्यामुळे भगवंत याचे परम आश्रय आहेत, किंवा सर्वोच्च आश्रय आहेत.
हा निधानम शब्द गीतेमध्ये दुसऱ्या ठिकाणी पण येतो. निधानम बीजम अव्ययम असं एका ठिकाणी येतो. तर निधान म्हणजे आश्रय, किंवा राहण्याची जागा, किंवा आश्रय घेण्याची जागा, किंवा ज्याच्यामध्ये काही ठेवलं जातं. तर भगवंतच म्हणजे महाविष्णू स्वरूपामध्ये सर्वांचे आश्रय आहेत. कारण सर्व ब्रह्मांड, प्रकृती, जीवशक्ती सर्व काही त्यांच्या शरीरामध्ये सामावली जाते. आणि मग निर्मिती सोबत सर्व काही परत प्रकट केलं जाते. म्हणून तेच याचे परम आश्रय आहेत. परमधाम, परमधाम पण शब्द आला का? परम निधान, हा. वेतासी वेद्यमच परमच धाम. आता आपण परमधाम म्हणजे याच्या आधी पण एका श्लोकामध्ये असं येतं बघा, 10व्या अध्यायामध्ये. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवाम आदि देवम अजम विभुम. की तुम्ही परम ब्रह्म आहात, तुम्ही परम धाम आहात. की तिथे धाम या शब्दाचा अर्थ असा होतो, म्हणजे तिथे धामचा अर्थ होतो राहण्याची जागा किंवा एखादं ठिकाण. परंतु धाम शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत अजून. जसं की धाम म्हणजे एखादी जागा, आपण काय म्हणतो वृंदावन धाम किंवा मायापूर धाम म्हणजे ती जागा. आणि त्याचा अर्थ काय होतो, धाम म्हणजे की एक शरीर, जे की भगवंतांचं शरीर धाम. आणि धामचा एक अर्थ असा पण होतो की प्रकाश किंवा अंगकांती. तर भगवंतांच्या शरीराची जी अंगकांती आहे त्याला आपण धाम म्हणतात. तर धाम या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. अं, इथे धामचा अर्थ घेतलाय की सर्वोच्च धाम, किंवा आपण गोलोक म्हणू शकतो, किंवा अं, आध्यात्मिक सृष्टीमध्ये सर्वोच्च गंतव्य स्थान असं म्हणू शकतो, किंवा वैकुंठ लोक म्हटलं तरी चालेल. तर परमधाम पण तुम्हीच आहात असं अर्जुन म्हणतो. तर आता भौतिक प्रकृतीला तुम्ही आहे हे म्हटलं तर ठीक आहे की बाबा तुम्ही भौतिक प्रकृतीचे आश्रय आहात. कारण तेच बोलले की दोन प्रकारच्या प्रकृती माझ्या आहेत आणि त्याच्यापासून सर्व निर्मिती होते, आणि मी या दोघांचा उगम आणि विनाश आहे. हे भौतिक प्रकृतीबद्दल कळलं. पण भगवंत अर्जुन म्हणतोय की तुम्ही आध्यात्मिक धाम पण तुम्हीच आहात. तर आध्यात्मिक धाम पण तुम्हीच आहात म्हणजे काय, तिथे पण जे आध्यात्मिक धाम भगवंतांच्या प्रकृतीने निर्मित होतं, त्याला आपण योग माया म्हणू किंवा अंतरंग शक्ती म्हणू. तर ती अंतरंग शक्ती पण भगवंतांच्या अधीनच आहे. असं नाही की आध्यात्मिक जगतामध्ये अशी दुसरी कुठली शक्ती आहे की जी भगवंतांच्या अधीन नाहीये किंवा भगवंतांपेक्षा स्वतंत्र कार्य करते, असं नाहीये. तर त्या अर्थाने अजून काय म्हणतो की म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक गंतव्य आहे, परमधाम आहे, ते पण तुम्हीच आहात. त्याच्या मागचा अर्थ काय होते की त्याची निर्मिती करणारी शक्ती पण भगवंतांच्या अधीन आहे. म्हणून भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही जगाला अर्जुन भगवंतांच्याच आश्रित असं म्हणतो. नंतर वेतासी वेद्यमच हे दोन शब्द महत्वाचे आहेत. अं, मला वाटतं निधानमला पकडून प्रभुपादांनी काहीतरी तात्पर्यात लिहिलं. हा, पान नंबर 417 वरती बघा, सर्व काही भगवंतांवर आश्रित आहे म्हणून ते परम आश्रय आहेत. हे तर आपण त्याला 7व्या अध्यायाच्या 2 श्लोकाच्या सहाय्याने अजून चांगल्या पद्धतीने समजून घेतलं. सर्व दोन शक्तीने निर्माण होतं, दोन्ही शक्तीचा उगम आणि विनाश भगवंतामध्ये होतो, त्यामुळे सर्व काही भगवंतांमध्ये आश्रित आहे. हे समजायला सोपं आहे. आणि जे निधानांबद्दल बोलले, तर प्रभुपादांनी एक गोष्ट ऍड केली. आपण निधानांचा काय अर्थ घेतला होता की भौतिक प्रकृतीचा आश्रय भगवंत आहे. परंतु प्रभुपादांनी एक वेगळा अर्थ सांगितला जो की दोन्ही आचार्यांच्या तात्पर्यात मला मिळाला नाही. तर प्रभुपादांनी का सांगितलं असेल आपण बघूया. प्रभुपाद काय म्हणतात की निधान म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योती सहित सर्व काही भगवान श्रीकृष्णांवरच आश्रित आहे. आता या निर्विशेष ज्योतीबद्दल शब्दार्थामध्ये पण शब्द नाहीये, भाषांतरामध्ये पण नाहीये, विश्वनाथ चक्र ठाकूर आणि बल्ली विद्याभूषण यांच्या तात्पर्यात पण नाहीये. पण अजून दुसरे आचार्य आहेत जसे की मधुसूदन सरस्वती, मध्वाचार्य, रामानुचार्य यांच्या टीकेमध्ये असेल ती मला माहिती नाही. पण माझा स्वतःचा असा गेस आहे की प्रभुपादांनी असं का म्हटलं असेल, निर्विशेष ब्रह्मज्योती पण भगवंतांवर आश्रित आहे.
कारण हे जी मायावादी असतात ना, यांची एक संकल्पना आहे की सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जे निराकार, निर्विशेष, अ, अ, निर्वर्णनीय, अकल्पनीय जे काही आहे, म्हणजे त्याला काहीच गुण नाहीयेत, असं ते सांगतात ब्रह्माला. तर हे ब्रह्म सर्वश्रेष्ठ आहे. आणि देवता वगैरे या ब्रह्माचे सत्वगुणातले विस्तारित रूप आहेत आणि इतर सर्व गोष्टी तमोगुणातल्या विस्तारित रूप आहेत. म्हणजे वस्तू म्हणजे आणि मानव वगैरे रजोगुणातील, असं या मायावादी लोकांचं म्हणणं असतं की या ब्रह्मावरती मायेचं 3 गुणामध्ये आच्छादन होऊन ते बाकीच्या गोष्टी निर्माण होतात. तर याच्यावरती सर्व वैष्णव आचार्य, खास करून मध्वाचार्य वगैरे खूप खंडन करतात आणि त्याचं स्पष्टीकरण पण देतात. तर प्रभुपाद पण याचा संधी सोडत नाही की निघाना म्हणजे फक्त भौतिक प्रकृती नाहीये, तर ब्रह्म सुद्धा, ती जे तुम्ही ब्रह्मज्योती म्हणता, ती ब्रह्मज्योती सुद्धा भगवंतांवरच आश्रित आहे. जे की मायावादींचं म्हणणं आहे की ती ब्रह्मज्योती स्वतंत्र आहे आणि तिच्यावरती सर्व आश्रित आहे. त्यांचा थोडा बघण्याचा दृष्टिकोन उलटा आहे. अं, तर ते पण काही सामान्य लोक नाहीत, त्यांचे पण भरपूर ते पुरावे वगैरे देतात. अं, परंतु त्यांचे खंडन पण आपल्या आचार्यांनी केलं आहे. परंतु आपल्या लेवलवरती आपण काय बघू शकतो की ब्रह्मज्योतीचा आधार भगवंत आहे. याचे आपल्याला कुठे संदर्भ मिळतात? तर एक तर गीतेमध्ये प्रसिद्ध संदर्भ आहे. 14व्या अध्यायाचा 26वा श्लोक. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अवयस्य शाश्वतस्य धर्मस्य अं, धर्मैकांतिकस्य च. तर त्याच्यापैकी हा पहिला शब्द, जी पहिली ओळ आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम. प्रतिष्ठा म्हणजे आधार. प्रतिष्ठा या शब्दाचा एक अर्थ आधार होतो. अहम म्हणजे मी. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम, ही म्हणजे फक्त मी. तर मी, केवळ मीच प्रतिष्ठा आहे किंवा केवळ मीच आधार आहे. कशाचा? ब्रह्मणो. तर तिथे ते जे ब्रह्मणो आहे ते म्हणजे ब्रह्मज्योती. तुम्ही पण नंतर कधी बघू शकता किंवा इथे आपण 14व्या अध्यायात गेलो तो श्लोक क्रमांक किती, 26 मध्ये ना, म्हणजे पटकन समजून जाईल. सॉरी, 26 नाही, 27 शेवटचा श्लोक. पान नंबर 502 वरती आहे बघा. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम. तर ती ब्रह्मण म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योती. आता याचं कसं उलट पुलट स्पष्टीकरण मायावादी देत असतील ते मला माहिती नाहीये. कारण एकदम सरळ शब्दात सांगितलं, याच्यामध्ये असं न समजण्यासारखं किंवा काहीतरी वेगळा अर्थ घ्यावा लागेल असं काही नाहीये. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम. हम्म? अं, शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हे या गीतेमध्ये 14व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकामध्ये पण दिले आणि इतरत्र पण बऱ्याच ठिकाणी आहे. पण आता आपण गीता अभ्यासात घेतो तर गीतेमधूनच संदर्भ मिळतो. पण हे लोक कशी तोडफोड करतात ते माहिती नाही. त्यांची पण कसं, त्यांची काय सवय आहे की ते म्हणतात मुख्य वृत्ती आणि गौण वृत्ती, की कधी शब्दाचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे अर्थ दिला तर त्याच्यामागे काहीतरी वेगळं गुपित असेल या पद्धतीने स्पष्टीकरण घ्यायचं, ही त्यांची एक पद्धत आहे. ते चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतमध्ये सार्वभौम भट्टाचार्यांना म्हणतात की जेव्हा काही गोष्टी एकदम स्पष्ट आहेत तेव्हा विनाकारण तुम्ही असं गौण वृत्ती किंवा दुसरा अर्थ काढण्याचा जो प्रयत्न करतात तो योग्य नाहीये. म्हणून सार्वभौम भट्टाचार्याला जेव्हा चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला गेले होते तेव्हा म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे. पण चैतन्य महाप्रभू खूप सुंदर होते, तर सार्वभौम भट्टाचार्य यांना वाटले की हा इतका तरुण संन्यासी आहे, तर याला ब्रह्मज्ञान दिलं पाहिजे, नाहीतर तो संन्यासाचं कसं पालन करेल. तर चैतन्य महाप्रभू एकदम नम्रपणे म्हणजे ठीक आहे, तुम्ही शिकवा मला. तर 7 दिवस अं, सार्वभौम भट्टाचार्य हे निर्विशेष किंवा मायावादी तत्वज्ञान सांगतात चैतन्य महाप्रभूंना. आणि चैतन्य महाप्रभू काहीच बोलत नाहीत 7 दिवस. आणि 7 दिवस झाल्यावरती मग सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात की अरे तू 7 दिवसापासून काहीच बोलत नाहीये, मी सांगत जातो, तुला कळतं की नाही कळतं हे तरी सांग. तेव्हा चैतन्य महाप्रभू बोलले की माझ्या दृष्टिकोनातून वेदांताचा किंवा वेदांचा अर्थ स्पष्ट आहे, पण तुम्ही जे बोलताय
तो तुमचा अर्थ मला पटत नाही आणि तो अर्थ मुख्य अर्थाला झाकून टाकतोय. जसं की अं, वेदांताचा अर्थ सूर्यासारखा स्पष्ट आहे, पण तुमचं स्पष्टीकरण असं आहे की सूर्याच्या समोर ढग आणण्यासारखं. त्याच्यामुळे तुमचं स्पष्टीकरण काही मला मान्य नाही. मग तिथे चैतन्य महाप्रभू बऱ्याचशा वेगळ्या पद्धतीने सार्वभौम भट्टाचार्यांना समजावून सांगतात की हा मायावाद कसा चुकीचा आहे म्हणून, आणि शास्त्राचं अध्ययन कसं केलं पाहिजे. तर हे आपण ते बघते की प्रभुपादाने निधानमला ब्रह्मज्योतीसोबत जोडलं म्हणून आपण एक गोष्टी बघितल्या की आता पुरावा कुठे आहे आणि का प्रभुपादांनी असं लिहिलं असावं. अजून एक पुरावा सांगणार असलं ब्रह्मसंहितेमध्ये आहे. तर ब्रह्मसंहिता एक असा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्या सगळ्याच प्रश्नाची उत्तर आहेत. म्हणजे आध्यात्मिक जगत कसं आहे, माया शक्ती कसं कार्य करते, भक्तांच्या जीवनामध्ये कर्म कार्य करतात का, किंवा इंद्राची पोझिशन काय आहे, किंवा जे वेगवेगळे अवतार आहेत नरसिंह वामन वराह त्यांचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे. अशा सगळ्या गोष्टी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्ट आहेत. तर ब्रह्मसंहिता खूप महत्वाचं पुस्तक आहे. तर आपण त्याच्यापैकी 5 अध्यायाचं अध्ययन करतो नेहमी. आणि ब्रह्मसंहिता पण चैतन्य महाप्रभूला शोधून काढलं दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये. तर ब्रह्मसंहितेमध्ये एक पण एक श्लोक येतो, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीषु अशेषु वसुधाति विभिन्नम तद्ब्रह्म निष्कलमनंतमशेष रूपम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. यस्य प्रभा प्रभवतो, प्रभा म्हणजे प्रकाश. आपण म्हणतो ना प्रभात झाली. प्रभात झाली म्हणजे काय, सकाळ झाली म्हणजे प्रभा पसरली, प्रकाश पसरला, किंवा सूर्याला प्रभाकर म्हटलं जातं, प्रकाश करणारा. तर यस्य प्रभा, यस्य म्हणजे त्याची प्रभा, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, की त्याच्या प्रभेने किंवा प्रभाने किंवा त्याच्या प्रकाशाने संपूर्ण जगत प्रकाशित होतं. आणि प्रकाशित झाल्यावरती त्या त्या प्रभाचं विशेषण किंवा स्वरूप काय आहे, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीषु अशेष वसुधाति विभूती भिन्ना. नंतर तद्ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष रूपम. तर जे निष्कल ब्रह्म आहेत, किंवा निष्कल ब्रह्माला काय म्हणू शकतो आपण, की मायावादी लोक म्हणतात ना अं, निराकार किंवा वर्णन न करता येण्यासारखं. हे जे ब्रह्म आहे ती त्या व्यक्तीची प्रभा आहे, यस्य प्रभा, त्याची प्रभा आहे. मग कोण आहे तो व्यक्ती, शेवटच्या वेळी म्हणतात गोविंद आदिपुरुषां तमहं भजामि. जे हे गोविंद आहेत ज्यांच्या शरीराची अंगकांती म्हणजे प्रकाश, जो की सर्व ब्रह्मांडाला व्यापून टाकतो, आणि तो प्रकाश म्हणजेच ब्रह्म आहे किंवा निराकार ब्रह्म आहे. तर ब्रह्म निष्कलंकम, निष्कलंक म्हणजे लोक म्हणतात ना निराकार निर्विकार. तर हा ब्रह्मसंहितेमधला एक संदर्भ आहे की ती जी ब्रह्मज्योती आहे, वा ह्या ज्या निराकारवाद्यांचा मायावाद्यांचं जे म्हणणं असतं ती सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे. परंतु इथे आपण बघतो की ब्रह्माचं पण निधान भगवंत आहे. जरी हे श्लोकामध्ये नाही दिलं तरी प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलं म्हणून आपण चर्चा केली, आणि हे समजणं महत्वाचं. बरेच वेळा परत 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 ही संकल्पना येईल की ब्रह्मज्योतीचा आधार पण कृष्ण आहे, कारण याच्यावरच आधारित बरेचसे गट आहेत मायावादी यांचे. आणि वैष्णवांमध्ये तर सर्व वैष्णव या सिद्धांताला सिद्ध करतात की ऍक्च्युली भगवंतांची अंगकांतीच ब्रह्मज्योती आहे, परंतु मायावादी काही मानत नाही. तर या मायावादी लोकांचा काय प्रॉब्लेम आहे की ते म्हणतात की या ब्रह्मापासून या जगाची निर्मिती झाली. परंतु एक समस्या काय आहे त्याच्यामध्ये की ब्रह्मामध्ये तर काही परिवर्तन होत नाही, किंवा ब्रह्म निराकार आहे, अनिर्वचनीय आहे. मग अशा वस्तू म्हणण्यापेक्षा किंवा अशा सिद्धांतापासून बाकीच्या गोष्टी कशा का निर्माण होऊ शकतात. तर त्याच्यासाठी 2 सिद्धांत आहेत, एक निवर्तवाद आणि एक परिणामवाद. तर त्यांचा सिद्धांत आहे ब्रह्मनिवर्तवाद.
ती ब्रह्मामध्ये रूपांतर झालं आणि ही सृष्टी निर्माण झाली. आणि वैष्णवांचा सिद्धांत आहे की शक्ती परिणामवाद, की मूळ सत्य जे कृष्ण आहे त्याच्या काही शक्ती आहेत. जसं आपण बघितलं ना, बहिरंगा तटस्था वगैरे. तर या शक्तीच्या परिणामाने ही सर्व सृष्टी निर्माण होते. आणि त्याचे बरेच पुरावे भगवंतांनी गीतेमध्ये दिले, की ही माझी बहिरंग शक्ती, माझ्या तटस्था शक्ती आहे. नंतर माझ्या अध्यक्षेने प्रकृती स्वीयते चराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती कार्य करते. असे भरपूर पुरावे आहेत. आणि मग या मायावादी लोकांना जर विचारलं, अरे पण मायावादाच्या सिद्धांतानुसार तर ब्रह्मामध्ये काही फरक पडत नाही, तो तर निराकार निर्विकार आहे, मग कसं काय त्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली? तर ते याचं उत्तर देतात, अं, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. की हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, की ब्रह्मामध्ये काही परिवर्तन होऊ शकत नाही, परंतु आपण जे सर्व काही बघतो ते सर्व मिथ्या आहे. हे सर्व शरीर, हे विश्व, आपले पदार्थ, सर्व सर्व मिथ्या आहे. आणि यामध्ये ते भगवंतांच्या शरीराला पण माया म्हणतात, त्याला पण एका दृष्टीने मिथ्याच मानतात. म्हणून तुम्हाला जर आठवत असेल, की आपण याच्यापूर्वी अभ्यास केला होता, की काही ठिकाणी भगवंत देवी देवतांच्या उपासकांना अल्पबुद्धीचे म्हणतात, परंतु मायावादींना एकदम मूर्ख म्हणतात. म्हणजे अल्पबुद्धी पण नाही, मूर्ख म्हणतात. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढोयम नाभिजानाति, त्यांना मूढ म्हणतात भगवंत. आणि तिच्या आधीच्या श्लोकामध्ये देवी देवतांच्या उपासकांना अल्पबुद्धी म्हणतात. आणि अल्पबुद्धीचा तो पण श्लोक आहे ना, अं, अंतवंत फलम तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान देवयन्ति मदभक्ता यांती मामती. तर एका दृष्टिकोनातून भगवंतांच्या नजरेमध्ये देवतांची उपासक चांगले आहेत, परंतु मायावादी महामूर्ख आहेत, कारण ते भगवंतालाच नाकारतात. भगवंतांचं जे रूप आहे त्याला माया म्हणतात. त्याच्यामुळे वैष्णवाचार्यांना खूप राग येतो किंवा क्रोध येतो. की जशी की आधी पण आपण चर्चा केली होती ना, समजा आपल्या एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम आहे आणि त्याच्या शरीराच्या आवयाला सुद्धा जर समजा कोणी काही कमी जास्त बोललं तरी पण आवडत नाही. की समजा तसे काहीतरी व्यंग आहे किंवा काहीतरी अपंगत्व आहे तर ते आवडत नाही. तर हे मायावादी तर तसं नाही, तर ते डायरेक्ट म्हणतात की भगवंतांच्या शरीराचं माया आहे, यांना हात नाही, पाय नाही, काहीच नाही. तर त्यामुळे वैष्णव आचार्य ते फार जास्त खंडन करतात. अं, की त्यांना बिलकुल आवडत नाही. मला एक तुकाराम महाराजांचा अभंग पण भेटला होता. त्या अभंगामध्ये असं आहे की तुकाराम महाराज एकदा कानामध्ये बोट घालून बसतात, कारण एक मायावती त्यांना काहीतरी त्यांचे शास्त्र ऐकवत असत. की नको ही निराकाराची अशी एक अभंग आहे, वाटल्यास मी तुमच्याशी नंतर शेअर करेन. हा, तर 38 आणि 39 मध्ये अर्जुन काय करतो, भगवंतांना प्रार्थना करतो. एक तर आपण आधी बघितली 38 मध्ये, इथे काय विशेषण वापरले की तुम्ही आधी देव आहात, म्हणजे पुरातन देव आहात, आणि तुम्ही पुरातन व्यक्ती आहात, आणि तुम्ही या विश्वाचे आश्रय आहात, परम आश्रय, फक्त आश्रय नाही, परम आश्रय. तर प्रभुपाद त्याच्यामध्ये ऍड करतात, फक्त भौतिक विश्वाचे नाही तर ब्रह्मज्योतीचे पण तुम्ही आश्रय आहात. आणि ती कशी आश्रय आहे त्याच्यासाठी आपण 2 संदर्भ बघितले, गीता 14:27 आणि ब्रह्मसंहितेमध्ये. आणि त्याच्या मागची मायावादी लोकांची चुकीची धारणा किंवा ते कसं स्पष्टीकरण देतात आणि वैष्णवाचार्य कसे खंडन करतात हे आपण थोडक्यात बघितलं. पण ही गोष्ट परत परत सांगितली जाईल शास्त्रामध्ये, खास करून प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये. कारण प्रभुपादांचा जो प्रणती मंत्रच आहे ना, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारे, हे जे निर्विशेषवादी लोक आहेत, शून्यवादी लोक आहेत, यांचे खंडन करतात प्रभुपाद. हा, नंतर पुढचे शब्द काय आहे, वेत्तासी. वेत्तासी वेद किंवा वेत्त, हे शब्द काय दर्शवतात, तर जाणणे. तर वेत्तासी, वेत्तासी म्हणजे तुम्ही सर्व काही जाणता. तर मग कोणी म्हणेल तरी भगवंत सर्व काही कसे काय जाणतात? कारण त्वया ततं विश्वम, कारण तुम्ही विश्वव्यापी आहात. आता समजा एखादा व्यक्ती अं, एकाच वेळी जगात सगळीकडे उपस्थित आहे, तर त्याला सगळ्या गोष्टी माहीत असणार, कारण त्याची उपस्थिती वेगवेगळ्या वेळी पण म्हणू शकतो, सर्वत्र आहे. आणि भगवंतांची उपस्थिती सर्वत्र आहे तर आपण बघितलंय, एक तर परमात्मा रूपाने,
कारण प्रत्येक अणुरेणूमध्ये परमात्मा असल्याशिवाय त्याचं कार्यच होत नाही. जे की आपले शिरोदक्षाई विष्णू आहेत. तर शिरोदक्षाई विष्णूच्या रूपाने भगवंत सर्वव्याप्त आहेत किंवा शक्तीच्या रूपाने पण सर्वव्याप्त आहेत. जीवशक्ती किंवा जी जड प्रकृती आहे ती सुद्धा भगवंतांचीच आहे ना, त्यांची शक्ती आहे. तर या दोन्ही अर्थाने भगवंत सर्वव्याप्त आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सर्वव्याप्त असते तेव्हा त्याला ती गोष्ट पूर्णपणे माहीत असणार. म्हणून इथे भगवंतांना अर्जुन काय म्हणते की वेतासी, तर सर्व गोष्टींचे जाणकार तुम्ही आहात कारण तुम्ही सर्वव्याप्त आहात. नंतर वेद्यम, आणि जाणण्या योग्य वस्तू पण तुम्हीच आहात. पहिला तर असा अर्थ होता की वेतासी म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती आहे कारण तुम्ही सर्वव्यापी आहात. नंतर वेद्यम या शब्दामध्ये अ, माहित करण्यासारखं संकल्पना किंवा माहित करण्यासारखी गोष्ट किंवा काही जर असेल तर ते तुम्हीच आहात कारण तुम्ही सर्वांचे स्रोत आहेत. आता समजा एखादी शक्ती किंवा व्यक्ती सर्वव्यापी आहे. मग जो पदार्थ सर्वव्यापी आहे त्याला जर आपण समजून घेतलं म्हणजे आपल्याला पूर्ण विश्व समजलं. जसं की आपलं एक उदाहरण दिलं जातं ना, की समजा समुद्राच्या पाण्याचे आपण काही थेंब घेतले आणि त्याच्यामध्ये शोधून काढले की एका लिटरमध्ये किती क्षार आहे. तर त्याच्यावरून आपल्याला पूर्ण समुद्राची आयडिया येऊन जाते की या समुद्रामध्ये इतकं पर्सेंटेज क्षार आहेत. आणि तसंच भगवंतांचं पण आहे. जर भगवंतांना जाणलं तर बाकी सर्व काही विश्वच जाणून होऊन जाईल ना. कारण तेच तर सर्व विश्वाची निर्मिती आहे, तेच आधार आहेत. तर हे दोन विशेषण, वेतासी म्हणजे तुम्ही सर्व काही जाणता कारण तुम्ही सर्वव्याप्त आहात. वेद्य म्हणजे सर्वातून जाणण्यायोग्य जी गोष्ट आहे ती तुम्हीच आहात. तर सर्वातून याचा आपल्या याच्यामध्ये पण संदर्भ होतो 15व्या अध्यायामध्ये. सर्वस्य चाहम सन्निविष्ट संतु ज्ञानम अपोहनंच वेद्यश्च सर्वे अहमेव वेद्य. तिथे भगवंत म्हणतात की वेदातून जाणण्यायोग्य वस्तू किंवा व्यक्ती मीच आहे. आणि इथे पण अर्जुन काय म्हणतो की या विश्वामध्ये जाणण्यायोग्य जी काही सर्वश्रेष्ठ वस्तू असेल ते तुम्हीच आहात. वेद्यमच म्हणजे परमचे धाम, परमधाम किंवा आध्यात्मिक जगत तुम्ही आहात. आ, आणि तुम्ही काय केलंय, तया तथा विश्वम अनंत रूपम, आणि तुम्ही ह्या तुमच्या अनंत रूपाने या जगाला काय म्हणता येईल सर्व व्याप्त केले किंवा सर्वत्र तुम्ही पसरलेले आहात. तर थोडक्यात काय आपण इथे मागच्या श्लोकापासून मागच्या श्लोक नाही किती नंबर प्रार्थनेचा हा 35 पासून अजून प्रार्थना करतो. त्याच्यापैकी हा श्लोक आहे 38 नंबरचा. याच्यामध्ये जो अर्जुन भगवंतांना काय विशेषण वापरतो, तुम्ही मूळ देवता आहात, तुम्ही पुराण पुरुष आहात, तुम्ही या सर्व विश्वाचे ब्रह्मांडाचे आधार आहात किंवा परमाश्रय आहात. प्रभुपाद त्यालाच पकडून सांगतात की ब्रह्मज्योतीचे सुद्धा तुम्हीच आधार आहात आणि तुम्ही सर्व काही जाणणारे आहात कारण तुम्ही सर्वव्यापी आहात आणि सर्वातून जाणण्यायोगी तुम्हीच आहात. तुम्हाला जाणल्यावर त्याच्या पलीकडे अजून जाणण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. तुम्ही 9व्या अध्यायामध्ये तुम्हाला लक्ष असेल की भगवंत म्हणतात की हे जाणल्यावर तुला याच्या पलीकडे जाणण्याची काही गरज नाहीये. ज्ञानम तेहम च विज्ञानम इदम वक्ष्यामि अशिषिता हे ज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातम अवशिष्यती. की अर्जुन मी तुला ज्ञान विज्ञान देणार आहे म्हणजे ज्ञान आणि स्वतःबद्दलची माहिती. तर हे जाणल्यावरती अजून काही ब्रह्मांडामध्ये जाणण्यासारखं राहणार नाही कारण मूळ वस्तूलाच आपण जाणून घेतो. पण त्याचा अर्थ असा नाही की जे आपले शैक्षणिक विषय आहेत किंवा इतर गोष्टी, तसा अर्थ नाही. अर्थ असा आहे की बाबा जे मूळ बेसिक आहे ते व्यक्तीला कळतं, बाकी सगळे डिटेल आहेत. तर हे झालं. मला वाटतं हा बऱ्यापैकी 38 नंबरचा श्लोक झाला. याच्यामध्ये आणखी आचार्याने सांगितलं तुम्हीच सर्वाचे आश्रय आहात, तुम्ही सर्व जाणकार आहात कारण तुम्ही सर्वव्यापी आहात आणि सर्वांनी तुम्हाला जाणायचे आहे या विश्वातील ज्या काही गोष्टी आहेत त्यांना. आणि तुम्ही सर्वव्यापी आहात. प्रभुपादाने याच्यामध्ये निधारामला जोडून ब्रह्मज्योतीचं स्पष्टीकरण घेतलं. या जगामध्ये घडत असणाऱ्या घटनांचे ते ज्ञाता आहेत आणि जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानाचा अंत आहे. म्हणजे आपण जे म्हटलं ना
जर काही ज्ञान मिळवायचं असेल तर त्या ज्ञानाचा परमोच्च बिंदू भगवंत आहे. म्हणूनच ते स्नेह आणि ज्ञाताही आहे, जसे की 15व्या अध्यायाच्या श्लोकामध्ये होतं. वेद्यांचे सर्वर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेदविदेवचा. मीच कर्ता आहे आणि मीच ज्ञाता आहे आणि जाणण्याची वस्तू पण मीच आहे. तसंच अर्थ इथे पण घेतलं. ज्ञानाची ध्येय तीच आहेत कारण ते सर्वव्यापी आहे. वैकुंठ जगताची कारण ते नसल्यामुळे ते दिव्य आहे. परमधामाबद्दल सांगतात आणि परमपुरुष सुद्धा भगवंत आहे. तर हे झालं अर्जुनचं भगवंतांच्या श्लोकाबद्दलचं वर्णन. आणखीन काही विसरून राहते का? पुरुष पुराण विष्णू परमनिधान. हा, तो समोर तर येत नाही ना. हा, तर अं, मग अर्जुन म्हणतो ना की तुमच्याबद्दल जाणं एवढं अं, दुर्मिळ आहे का की तुम्ही याच्यावरती एवढा भर देत आहात. तुम्हाला आठवत असेल नव्या अध्यायामध्ये भगवंताला उत्तर द्यायचे, हो अर्जुन, मनुष्याणाम सहस्रेषु क्वचित् किती सिद्धये एततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे मला जाणण्याचे प्रयत्न करणारे खूप कमी आहेत आणि प्रयत्न करणाऱ्या हजारो लाखोमध्ये कोणी यशस्वी झाले असेल तर त्या यशस्वी लोकांमध्ये एखादाच आहे की जो मला अं, व्यवस्थित जाणतो. आणि जेव्हा व्यक्ती भगवंतांना व्यवस्थित जाणतो तेव्हा त्याचा प्रभाव काय होतो, तर ते 4थ्या अध्यायामध्ये दिले बघा. जन्मकर्माचे नैदिव्यम एवमेव योगी तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुन. तर मी इकडच्या तिकडच्या बऱ्याच गोष्टी एकत्र जोडतोय म्हणून तुम्हाला एकदा परत सांगतो वाटल्यास की याची जास्त कन्फ्युजन होईल. जे आता हे तुम्हाला समजलं, आदिदेव म्हणजे सर्व पुरातन देव, त्या सर्वांचे मूळ कृष्ण आहेत. हे कळलं की आहे, सोपं आहे. पुरुष पुराण म्हणजे पुरातन पुरुष तुम्हीच आहात. पुरातन पुरुष म्हणजे म्हातारा व्यक्ती नाहीये. अं, काय म्हणते, निर्मितीचे आरंभ तुम्ही आहात. कारण कृष्णाचं रूप नेहमी श्यामसुंदर 16 वर्षाचंच राहतं. म्हणून म्हातारे असं म्हणता येत नाही. तुम्हाला वाटेल असं कोण विचार करेल की भगवंत म्हातारा आहे म्हणून. तर पाश्चात्य देशामध्ये ते विचार करतात की भगवंत म्हणजे अशी एक व्यक्ती आहे की एका आसनावर बसली सिंहासनावरती आणि त्याचे केस दाढी वगैरे एकदम पांढरे झाले. तर पुराणच्या अर्थ ते लोक कसे घेतात. तर असे लोक आहेत. नंतर आपण बघितले की सर्वाचे निधान म्हणजे जगाचे आणि ब्रह्मज्योतीचे पण आहेत. तर वेत्तासी म्हणजे तुम्ही सर्व काही जाणणार आहात. वेद्यमचे म्हणजे तुम्ही जाणण्या योग्य आहात. तर या वेद्यमबद्दल मी तुम्हाला बोललो की या जगामध्ये जर जाणण्यायोग्य काही वस्तू असेल तर ते भगवंत आहेत. त्याचा संदर्भ 15व्या अध्यायामध्ये पण आहे. आणि अर्जुनला पण भगवंत 9व्या अध्यायात सांगतात की तुला ज्ञान आणि विज्ञान मिळाल्यावर अजून काही जाणण्याचं काही बाकी राहणार नाही. मग तिथे अर्जुन म्हणतो, मग इतकं दुर्मिळ आहे का? तर भगवंत म्हणतात, हो खूप दुर्मिळ आहे. प्रयत्न करणारेच खूप कमी आहेत आणि अशामध्ये एखादाच जाणतो. मग मी फक्त त्याला एक ऍडिशनल जोडलंय की जेव्हा व्यक्ती भगवंतांबद्दल जाणतो तर त्याला त्याचं काय मिळतं. जेव्हा भगवंतांना तत्वतः हा व्यक्ती जाणतो, जाणतो म्हणजे आता कृष्ण आहे किंवा तो सर्वश्रेष्ठ आहे असं नाही, म्हणजे साक्षात्कार किंवा अनुभूती असं होते. तेव्हा त्या व्यक्तीला काय मिळतं, तर ते 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, जन्म कर्माचे नय दिव्यान एवं म्हणजे व्यक्ती, व्यक्ती म्हणजे जाणणं. तिथे बघा व्यक्तासी एवं व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति माम नैति स्वर्जुन. तर अशा प्रकारे जाणल्यावरती काय होतं, ते तो इकडच्या गोष्टी जोडल्या म्हणून तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला कुठे कन्फ्युजिंग वाटले की विचारा. तर आता आपला हा श्लोक क्रमांक 38 संपला. आपण 39 कडे जाऊया. तात्पर्य हे लिहिणारे मुद्दे मी ते घेतले. आता बेसिकली अर्जुन काय सांगते की सर्व काही तुम्हीच आहात. तेच सांगण्यासारखा एक अजून एक श्लोक आहे, हा श्लोक क्रमांक 39. याला आपण गाऊया. पान नंबर 417. वायुर्यमोऽग्निर्वरुणः वायुर्यमः वायुर्यमः अग्निर्वरुणः अग्निर्वरुणः शशाङ्कः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च प्रजापतिस्त्वं प्रपितामहः च नमो नमस्ते तु सहस्रकृत्वः नमो नमस्ते नमस्ते तु सहस्रकृतः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते तर, अर्जुन काय म्हणते बघूया की बेसिकली अर्जुनला काय सांगायचं जेव्हा भगवंतांनी त्यांचं वर्णन केलं ना त्याच्यानंतर अर्जुन काय म्हणते की हे जगत सर्व काही तुम्हीच आहात किंवा तुम्ही सर्वव्यापी आहात तर सर्वव्यापी आहात हे सांगायला अर्जुन सदतीस पासून सुरुवात करतो की तुम्ही ब्रह्माजीच्या आधी होता तुम्ही आदिदेव आहात किंवा मागच्या श्लोकामध्ये पण सांगतो की तुम्हीच पुराण पुरुष आहात तुम्हीच आश्रय आहात जाणे तुम्हीच आहात तर बेसिकली अर्जुनला काय सांगायचे की तुम्ही सर्वव्यापी आहात किंवा तुम्हीच मूळ आहात तर त्यामधलाच हा एक श्लोक आहे तर इथे अर्जुन काय म्हणतोय की आता हे जे देवता आहेत वायू देवता किंवा यम देवता अग्नी वरुण देवता चंद्र देवता शशांक म्हणजे चंद्र चंद्राला शशांक का म्हणतात माहिती तुम्हाला माहिती असेल मी सांगितलं तुम्हाला पटकन आठवेल चंद्राला नाही शशांक का माहिती म्हणतात शशांक. बरं शश याच्यावरून कोणत्या प्राण्याचं नाव माहिती तुम्हाला शशांक म्हणजे याच्यावरती सस्यासारखं चिन्ह आहे असं ना चंद्रावरती चिन्ह दिसतं बघा तिच्या चंद्राला शश अंक म्हणतात शशाचं चिन्ह असतं ठीक आहे जाऊ द्या काही त्याचं एवढं माहिती नाही हा तर अर्जुन काय म्हणतोय की तुम्ही सर्वव्यापी आहात किंवा तुम्ही सर्वत्र आहात हे सांगतानाचा हा श्लोक आहे याच्यामध्ये काय म्हणतोय वायुदेव यमदेव अग्निदेव वरुणदेव चंद्रदेव प्रजापती सर्व काही तुम्हीच आहात आणि प्रपितामहस्य पण तुम्हीच आहात आता जे ब्रह्माजी आहेत ते पितामह आहेत म्हणजे आजोबा आहेत आणि प्रपितामह म्हणजे आजोबांचे पण वडील तर अर्जुन भगवंतांना म्हणतोय की तुम्ही आजोबांचे वडील म्हणजे तुम्ही आमचे पंजोबा आहात बाकी सर्व देवता तुम्हीच आहात तुम्हीच आहात त्याचा अर्थ असा होत नाही की अग्निदेव आणि कृष्ण एकच आहे किंवा वायुदेव आणि कृष्ण एकच आहे किंवा चंद्रदेव आणि कृष्ण एकच आहे असं नाहीये तर तुम्ही ते आहात म्हणजे भगवंतांची शक्ती त्यांच्यामध्ये प्रकट होतीये किंवा ते भगवंतांच्या नियंत्रणाखाली किंवा शक्तीखाली कार्य करतात अशा दृष्टिकोनातून सांगितलं जातं कारण असंही अनुरेण म्हणजे तर भगवंत आहे तर देवता सुद्धा त्यांच्या प्रभावाशिवाय कसे कार्य करतील तर इथे अर्जुन भगवंतांना पंजोबा मानतो तर कुठे आपण बघितलं की भगवंत पंजोबा आहेत किंवा कुठं असं बघ आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतं की ब्रह्माजीचे वडील भगवंत आहेत म्हणून 11व्या अध्यायामध्ये त्वमेव त्वं प्रपितामहश्च. हा हे तर आपण इथेच असेल ना? होतं नाही मी तुम्हाला इन जनरल विचारतो श्लोक नका सांगू की कुठून आपल्याला कळलं की बाबा भगवंत ब्रह्माजीचे वडील आहेत एखादं वर्णन विश्व निर्मितीमध्ये बरं ठीक आहे ब्रह्माजीचा जन्म कसा होतो भगवंताच्या नाभी कमलातून. हा मग ब्रह्माजीचे वडील कोण झाले भगवंतच झाले ना ब्रह्माजीला अंबुज म्हणतात आणि एक अजून शब्द त्यांना वापरला जातो अज म्हणून असं की ज्याला आई नाही म्हणजे आई आणि वडील दोन्ही ब्रह्माजींचे भगवंतच आहेत म्हणून अर्जुन त्यांना भगवंतांनी तर प्रपितामह म्हणतो पंजोबा म्हणतो कारण तुम्ही ब्रह्माजींचे पण निर्माता आहात ब्रह्माजींची पण वडील आहात तर अशा सर्वव्यापी सर्वत्र असणाऱ्या भगवंतांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो असे अर्जुन शेवटच्या 2 ओळीत म्हणतो नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वे सहस्रकृत्वः म्हणजे हजारो वेळा मी तुम्हाला नमस्कार करतो कधी कधी एखादा व्यक्ती खूप जास्त प्रभावित झाल्यावरती असं म्हणजे बाबा तुम्हाला हजारो वेळा माझा नमस्कार
जास्त घाबरल्यावर किंवा जास्त प्रभावित झाल्यावरती नाही. आणि परत शेवटच्या वेळी पुन्हा म्हणतो, परत माझा नमस्कार, परत माझा नमस्कार. कारण अर्जुन एवढा प्रभावित झालाय, तू एकच गोष्ट परत परत म्हणतोय. तर या श्लोकामध्ये सर्वव्यापी स्वरूपामध्ये ते अर्जुनने काय सांगितले की हे देवता वगैरे आहेत ते पण तुम्हीच आहात शक्तीच्या स्वरूपाने. आणि या सर्वांमध्ये श्रेष्ठ जे मानलं जातं ब्रह्माजी, त्यांची उत्पत्ती पण तुमच्यापासूनच होते. म्हणून तुम्ही सर्वांचे मुख्य आहात किंवा मूळ स्रोत आहात. म्हणून अशा मुख्य व्यक्तीला किंवा मुख्य देवतेला मी हजारो वेळा नमस्कार करतो. हा अर्जुनच्या बोलण्यामागचा उद्देश आहे. आपण हे म्हटलं ना की वायुदेव, अग्निदेव आणि यमदेव कसे काय भगवंत असतील. म्हणजे आपण तर म्हणतो ना की सर्व देवता आणि भगवंत वेगळे आहेत. तर त्याचं बलदेव देवभूषण काय सांगतात की अं, भगवंत ते आहेत म्हणजे भगवंत त्यांचे कारण आहेत. कारण भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही शक्तीचे स्वामी भगवंत आहे. समजा आता अग्निदेवाकडून अग्नितत्वाची एक शक्ती समजा प्रदर्शित होते. परंतु भगवंत अग्नीला काय म्हणतात, त्यांची भिन्न प्रकृती. भूमी रापो नलो वायू खम मन बुद्धी एवच. वायू अग्नी वगैरे हे सर्व माझे काय भिन्न प्रकृती आहे. आणि त्या भिन्न प्रकृतीचाच काय म्हणता येईल एक थोडासा अधिकार किंवा स्वामित्व अग्निदेव आणि वायुदेव यांच्याकडे आहे आणि वरुण देवांकडे आहे. तर त्या दृष्टिकोनातून ते म्हणजे तुम्हीच आहात, म्हणजे ऍक्च्युली तुमची शक्ती आहे ती, असं असा अर्थ आहे. परंतु अग्निदेव वायुदेव हे सर्व कृष्ण आहेत असा अर्थ होत नाही. कारण तसं केलं तर मग ती मायावाद होतं. कारण अग्निदेव वायुदेव हे एक जीवात्मा आहेत. जीवात्मा कधी ईश्वर होऊ शकत नाही. तुम्हाला आठवतं कुठं आपण एकदा गीतेमधला एक श्लोक आहे ज्याला आपण नेहमी नेहमी सांगतो की जीवात्मा कधी ईश्वर होऊ शकत नाही. आणि मायावादी लोक म्हणतात की आपणच ईश्वर आहोत. ते आपला आणि त्यांच्यामधला खूप मोठा फरक आहे. तर एखाद्या ठिकाणी आठवतं तुम्हाला गीतेमध्ये कुठे सांगितले की जीव कधीच ईश्वर होऊ शकत नाही. एक श्लोक आहे 15व्या अध्यायात. ईश्वर सर्वभूतानां 15 येतात. वंश जीव लोके हा मम अंश जीवभूत जीवलोके सनातन जीवभूत सनातना. जीवभूत की सनातन जीव हे काय आहेत, माझे अंश मनुष्य आहात. एक तर अंश आहेत आणि कसे अंश आहेत की सनातन अंश आहेत. असं नाही की काही वर्षापूर्वी अंश होते आणि आता ते सगळे जाऊन भगवंत झाले. सनातन म्हणजे भविष्य भूत वर्तमान नेहमीसाठी माझे ते अंश असतील. तर यावरून कळते की कधीच जीव हा भगवंत ईश्वर होऊ शकत नाही, जरी हे मायावादी म्हणत असले तरी ही चुकीची संकल्पना आहे. तर मग हे अग्निदेव वरुण देव हे कसे काय भगवंत, कारण ते पण जीवात्मा आहेत. आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण एका ठिकाणी बघितलं होतं ना की हे जे राजा वगैरे आहेत ते पूर्वी पण होते, आता पण आहेत आणि नंतर पण राहणार आहेत. त्याचा एक श्लोक काय होता दुसऱ्या अध्यायाचा श्लोक तदेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपा हा न नचैव चैवं न भविष्यामः सर्वे सर्वे वयमतः वयमतः परम. त्या हम्म. श्लोकामध्ये पण कळतं. तर हा अर्थ होता. तर या अर्थाने अर्जुन सांगतो की सर, आणि हे समजावण्यासाठी एक उदाहरण दिले. कसं समजायचं की भगवंत या देवतांचे स्रोत आहेत, परंतु जे देवता भगवंत आहेत. जसं की आता उदाहरण दिलं जातं, समजा आपण सोन्याचा एखादा एक एक बार घेतलं विकत. सोन्याचा काय म्हणते त्याला ब्रिक, मराठीत काय म्हणतात, बार म्हणजे तुम्हाला माहित असेल सोन्याची वीट. आता ती सोन्याची वीट किंवा बार घेतला तर त्यापासून बऱ्याच वस्तू तयार करता येतात. जसे की समजा सोन्याची बांगडी किंवा सोन्याचा हार किंवा कोणी अं, सोन्याची अंगठी किंवा एखाद्या घरी जास्त श्रीमंत लोक असतील तर सोन्याची नळ वगैरे पण बनवतात. तर या सर्वांचा स्रोत काय आहे ते सोनं आहे. परंतु आपण हे म्हणू शकत नाही की बांगडी हे मुख्य सोनं आहे, बांगडी किंवा अंगठी. कारण या सर्वांचा स्रोत ही सोन्याची खाण आहे. परंतु एक अंगठी सोन्याची खाण आहे असं म्हणणं शक्य नाही. तर तुम्हाला उदाहरण जर पाहिजे असेल तर कसं म्हणू शकतो बघा, की एक आहे सोन्याची खाण आणि दुसरं आहे त्या सोन्यापासून तयार केलेल्या वस्तू. समजा अंगठी आपण घेऊया, तर अंगठीमध्ये काय आहे, गुणात्मक दृष्ट्या अंगठी आणि सोनं एकच आहे. म्हणजे त्या सोन्यामध्ये जे सोनं आहे ते तिथे पण सोनं आहे. परंतु एका अंगठीला आपण सोन्याची खाण असं म्हणू शकत नाही.
तर उलट त्या सोन्याच्या खाणीमधला खूप क्षुल्लक अंश आहे एक अंगठी. कारण त्या खाणीमध्ये तर किती सोनं असेल. तसे भगवंत आहे सोन्याप्रमाणे. आणि हे जे प्रभावी देवता किंवा जीव आहेत ते त्या अंगठीप्रमाणे किंवा दागिन्याप्रमाणे आहेत. ते कधीच भगवंतांच्या बरोबरीचे होऊ शकत नाही. कारण भगवंत हे अमर्यादित मुख्य स्रोत आहेत. म्हणून यामुळे मी तुम्हाला अं, परत परत नमस्कार करतो. आणि हे प्रपितामहाबद्दल अं, आणि भगवंत सगळ्यांचे स्रोत आहे त्याच्याबद्दल प्रभुपादांनी 2 वेळी स्पष्ट केले. या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे. वायू अग्नी वरून सर्वचे प्रभुपाद वायू बदलले. कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तर मला वाटते ते प्रभुपादांनी असा अर्थ घेतलाय की यांच्यापैकी वायू तुम्ही आहात. जसं आपण विभूतीमध्ये म्हणतो ना. परंतु बाकी सर्व पण भगवंतांचेच हे आहेत. काय म्हणता येईल, भगवंतांच्या शक्तीला कमी अधिक प्रमाणामध्ये दर्शवतात. आणि पितामहाचं जे आपण बघितलं, कारण श्रीकृष्ण सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचे पिता आहेत म्हणून प्रपितामह किंवा पंजोबा. तर हा झाला श्लोक क्रमांक 39. तर इथे जर समजा थोडंसं कन्फ्युजन असलं ना, समजा एखाद्या वेळेस कोणी असं म्हणू शकतो की वायुदेव अग्निदेव वरुणदेव हे कृष्णच आहेत. आणि त्याचे आपण पुरावे बघितले की ममय वांशेमध्ये किंवा नतविवाहामध्ये किंवा सोन्याची खाण हे स्पष्ट करतात. पण तरी जर समजा कोणाला असं शंका असेल तर अजून असे काही श्लोक आहेत. जसे की एक श्लोक आहे, मदभयात वाती वातोयम मृत्यूश्चरती मदभयात. मदभयात वाती वातोयम आणखीन एक काय, मदभयात वाती वातोयम मृत्यूश्चरती मदभयात वर्षतो इंद्र दहती अग्निर मृत्यूश्चरती मदभयात. एक शब्द काय, मदभयात वाती वातोयम अंदर एक काहीतरी मदभयात वाती वातोयम. आता बेसिकली मला काय सांगायचं की हे सर्व भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करत आहेत. मदभयात वातू वातोयम वर्षती इंद्र दहती अग्निर मृत्यूश्चरती मदभयात. मदभयात म्हणजे सर्व भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. जर ती आणि भगवंत एकच असते तर मग भगवंत असे बोलले नसते ना की मदभयात वर्षती अग्नी दहतो वर्षतो इंद्र दहती अग्नी. तो पण एक संदर्भ आहे की कसे देवता आहे भगवंतांच्या समान म्हणून. हा, मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षती इंद्रो दहती अग्निर मृत्यूश्चरती मदभयात. तर हे आतापर्यंत आपण काय बघितले, अर्जुन भगवंतांना म्हणते की तुम्ही सर्वव्यापी आहात. आता ती सांगून झाल्यावरती इथे अर्जुन आता भगवंतांना परत परत नमस्कार करतो आणि नंतर माफी मागेल बघा समर्थ एका श्लोकामध्ये. तर आपण श्लोक नंबर 40 वाचूया. इथे तो काय म्हणते भगवंतांना. त्यांचं सर्वव्यापी स्वरूप त्याने सांगायला सुरुवात केली होती श्लोक क्रमांक 36 पासून. 36, 37, 38 आणि 39 मध्ये त्याने सर्वव्यापी स्वरूपाचं वर्णन पूर्ण केले की तुम्ही देव आहात, तुम्हीच आदिदेव आहात, तुम्हीच परमधाम आहात, तुम्ही ब्रह्माजीची वडील आहात, सर्व काही सांगितले. आता इथे तो नमस्कार करतो 40 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतांना. तर हा गाऊया आपण. 417 मध्ये आहे, नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमः पुरस्तात् अथ पृष्ठते पृष्ठते नमोस्तुते सर्वत एव सर्व. नमो ते सर्वत एव सर्व सर्व अनंत वीर्यामित विक्रमत्वम् अनंत विक्रमत्वम् सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. तर अर्जुन काय आता इथं परत परत नमस्कार करतोय की त्याच्या भक्तीमुळे किंवा या व्यक्तीला किती जरी नमस्कार केले तर ते अपुरेच आहेत असं जेव्हा त्याला कळतं हे रूप बघून,
तेव्हा तू सारखे सारखे म्हणतो की माझा तुम्हाला नमस्कार आहे, माझा तुम्हाला नमस्कार आहे. तर इथे काय म्हणतो 40 नंबरच्या श्लोकामध्ये नमः म्हणजे तुम्हाला मी नमस्कार करतो. कसा कुठेही करतो? पुरस्ताद. पुर म्हणजे समोर. हं? राधा गोविंद महाराज एका क्लासमध्ये सांगत होते, पुरोहित जो शब्द आहे ना, तुम्हाला माहित असेल पुरोहित वगैरे, काही लोकांना पुरोहित म्हटलं जातं. तर पुरोहित म्हणजे जो व्यक्ती त्या कुळाचं किंवा त्या कुटुंबाचं हित समोर ठेवतो, त्याला म्हणायचं पुरोहित. तर त्याच्यावरून तर मी पुर या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी ते बोललो. पुर म्हणजे समोर. अं, तर अर्जुन काय म्हणतो, मी तुम्हाला समोरून नमस्कार करतो. नम पुरस्ताद म्हणजे जर समजा एखादी व्यक्ती आहे त्याच्या समोर जाऊन आपण नमस्कार केला असं. नंतर काय म्हणतो, अथ पृष्ठतस्ते आणि मी तुम्हाला तुम्हाला पाठीमागून सुद्धा नमस्कार करतो. आपण म्हणतो ना पृष्ठभाग. पृष्ठभाग म्हणजे पाठीला म्हणतात. तर एक तर म्हणतो तुम्हाला मी समोर येऊन नमस्कार करतो, नंतर तुमच्या पृष्ठभागाकडे पण मी तुम्हाला नमस्कार करतोय, आणि मी तुम्हाला सर्वत्र नमस्कार करतो. का सर्वत्र नमस्कार करतो? कारण तुम्ही सर्वत्र आहात. मी तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार करतो. आता समजा कसं एखाद्या व्यक्तीला पटकन सर्व सांगता नाही तर कसं बोलणार तो? अरे देवा मी तुला पुढून नमस्कार करतो. मग त्याला समजा आठवलं, पण ही व्यक्ती तर मागच्या बाजूने पण तेवढीच प्रभावी आहे. मग तो म्हणणार, अरे तुम्हाला मी पाठच्या बाजूने पण नमस्कार करतो. मग परत त्याच्या लक्षात येईल, अरे याला तर मध्य अंत काहीच नाही, हा सर्वत्र आहे. मग हा काय म्हणतोय अर्जुन, नमोस्तुते सर्वत्र एव, मी तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार करतो. कारण याच्या पूर्वी पण अर्जुन बोलला होता ना की या रूपाला सुरुवात कुठे, मध्ये कुठे, अंत कुठे मला माहिती नाही. त्याच्यामुळे सेफ काय की बाबा मी तुम्हाला सर्व बाजूने तुम्हाला नमस्कार करतो. असं अर्जुन इथे भगवंतांना बोलत आहे. आणि हे बोलून मग तो काही भगवंतांबद्दल काही विशेषण वापरतो. अनंत वीर्य, अनंत विक्रम. तर अनंत वीर्य म्हणजे काय? वीर्य म्हणजे शक्ती. ती तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे. तर हे जे दोन शब्द आहेत, अनंत वीर्य आणि अमित विक्रम, तर बलदेव विद्याभूषण सांगतात की वीर्य म्हणजे शारीरिक शक्ती आणि विक्रम म्हणजे मानसिक शक्ती. तर तुमच्याकडे अनंत अशी शारीरिक शक्ती पण आहे आणि मानसिक शक्ती पण आहे. तर म्हणजे आणि तुम्ही याच्यामध्ये अनंत आहात. तर अनंत असण्यामध्ये काय, मग एक उदाहरण दिलंय की जसं समजा आता शारीरिक शक्तीमध्ये भीमाला मानलं जायचं, खूप शक्तिशाली आहे भीम. आणि इथं मला पण एवढं माहिती नव्हतं, बलदेव विद्याभूषण म्हणतात की बुद्धीमध्ये म्हणजे बुद्धी किंवा चालाकी म्हणता येईल, अशा बुद्धीमध्ये किंवा चालाकीमध्ये दुर्योधन फार हुशार होता. तुम्ही गीतेमध्ये पण बघितलं असेल ना, पहिल्या अध्यायात सर्वांना कसा टोचून बोलतो किंवा सर्वांना कसं युद्ध करायला काय म्हणतात प्रवृत्त करतो, तिथे त्याची राजनीती दिसून होती. तर अर्जुन काय म्हणतो की काही लोकांकडे शारीरिक शक्ती, काही लोकांकडे मानसिक शक्ती, पण तुम्ही असे आहात तुमच्याकडे शारीरिक आणि मानसिक शक्ती दोन्ही आहेत आणि ते अनंत प्रमाणात आहे. आणि तुम्ही सर्वाचे कारण आहात. सर्वम समाप्नोसी. तर याला पकडून प्रभुपादांनी काय सांगितलं, ऍक्च्युली आचार्यांनी वेगळं सांगितलं पण प्रभुपादांनी आपल्यासाठी अर्थ बदलला 40 नंबरच्या श्लोकाच्या याच्यामध्ये. म्हणजे प्रभुपादाने विष्णू पुराणाचा एका श्लोकाचा संदर्भ दिला बघा. त्याच्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात, हे भगवान तुमच्या समक्ष जो कोणी येतो, मग ते देवदेवता का असे ना, त्याला तुम्हीच निर्माण केले आहे. या विष्णू पुराणातील श्लोकाच्या प्रभुपादाने असा अर्थ घेतला की तुम्ही देवतांचे सुद्धा स्रोत आहात. परंतु मूळ टीकेमध्ये बलदेव विद्याभूषणनी काय सांगितलं की देवता सुद्धा तुमच्याकडे येतात. की तुम्ही असे विश्वाचे निर्माते आहात की देवता सुद्धा तुमच्याकडे येतात किंवा तुमचा आश्रय घेतात, आणि तुम्ही अशी या विश्वाचे निर्माते आहात कारण तुम्ही सर्वत्र आहात. तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही खूप मोठा फरक नाही, पण प्रभुपाद खूप जपून तात्पर्य लिहितात. कारण प्रभुपादांना मायावादाला किंवा निर्विशेषवादाला बिलकुल वाव द्यायचा नाही. म्हणून त्यांच्या तात्पर्यामध्ये कधी कधी वाटतं, आपल्याला वाटतं एकच गोष्ट परत परत आहे. तिथे प्रभुपाद काय म्हणतात की देवदेवतांना पण तुम्हीच निर्माण केले.
म्हणजे आणखीन जास्त उलट तिकडचा विचार करायला नको. ऑलरेडी आधीच्या श्लोकात सांगितले तुम्ही निर्माते आहात, परंतु त्या विष्णू पुराणाच्या श्लोकातून पण प्रभुपादांनी असा अर्थ दिलाय. काय म्हणतील वैष्णव परंपरेनुसार की तुम्ही देवतांचे सेवक आहात. तर ते सांगण्यामध्ये प्रभुपादांचं कारण असं होतं की असं नको व्हायला की अरे इथे तर विष्णू पुराणात असं दिलं, मग कदाचित भगवंत त्यांचे स्रोत नसतील. तिथे पण अर्थ स्पष्ट आहे, पण थोडस शब्द एवढे सरळ नाहीत. तर यामुळे प्रभुपाद तोच श्लोक आहे, म्हणजे तोच संदर्भ आहे, पण त्याला एकदम सोपे करून आपल्यासाठी सांगतात. तर हे प्रभुपादांचं जिनियस आहे. तर इथे अर्जुनने भगवंतांना नमस्कार केले. तुम्हाला समोर येऊन नमस्कार करतो, पृष्ठभागाकडे नमस्कार करतो, नंतर म्हणतो अरे बाबा तुम्ही तर सर्वत्र आहात, मी तुम्हाला सर्वत्र नमस्कार करतो, आणि तुम्ही अमर्यादित शारीरिक आणि मानसिक शक्ती असणारे आहात. तर नमस्कार करून झाल्यावरती मला याला वाटतं बाबा नमस्कार करून काही पूर्ण होणार नाही, कारण अर्जुनला आठवतं की मी या व्यक्तीसोबत पूर्वी कसा वागलो. कारण कृष्णाने अर्जुनला याच्यापूर्वी कधी विराट रूप दाखवलं नव्हतं. तर त्यांच्यामधला संबंध सख्याचा होता. आणि मी एका क्लासमध्ये मला वाटतं राधागोविंद महाराजांचाच क्लास होता की पांडवांपैकी अर्जुनच का भगवंतांना जास्त प्रिय होता. याची वेगळी पण कारण असतील, पण एक मला आठवतं महाराजांनी सांगितलेलं की वृंदावनामध्ये पण एक सखा होता, त्याचं नाव अर्जुन होतं. तर पांडवांमध्ये वृंदावनातल्या सख्याचं नाव अर्जुनचं असल्यामुळे अर्जुन भगवंतांना जास्त प्रिय होता, असं एक कारण आहे. इतर पण कारण असू शकतात, पण हे एक कारण आहे. तर अर्जुनचं आणि भगवंतांचं वागणं कसं होतं, संबंध मित्रासारखा होता. आणि मैत्रीमध्ये काय, आपण समजा एकमेकांची थोडीशी गंमत करणार किंवा कधी काहीतरी काय म्हणतात त्याची मजाक उडवणार, असं बऱ्याच वेळा घडतं. पण नंतर समजा जेव्हा कळलं की अरे बापरे ज्याची मजाक आपण उडवली तो व्यक्ती तर खूपच मोठा आहे, मग थोडस असं वाटलं सॉरी सर मला वाटलं की तुम्ही असेच आहात. असं कधी कधी होतं ना, समजा एखादा खूप मोठा हे आहे ऑफिसर, परंतु तू साध्या कपड्यामध्ये एखाद्या ऑफिसमध्ये येतो चेक करायला, आणि समजा तिथल्या कर्मचाऱ्याने काहीतरी उलट बोलले, आणि नंतर त्याला कळले की अरे हा तर मोठा ऑफिसर आहे, तो तर नाही सॉरी सर मला कळलं नाही की तुम्ही आहात म्हणून. तसं तिथे अर्जुनचं होतं. तर हा चांगला अर्जुनचा भाव आहे. श्लोक क्रमांक 41 आणि 42 हे दोन्ही श्लोक आपण एकत्रच गाऊया आणि मग नंतर अर्थ बघूया. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् सखेति मत्वा प्रसभं युक्तम् हे कृष्ण हे यादव हे सखेति हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं प्रवेदम् अजानता महिमानतमैदम् मया प्रमादात् प्रणयेन वापि मया प्रमादात् प्रमादात्रयेण वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि यत्तत्त्वमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु शय्यासनभोजनेषु एकोऽत्रिवाप्यच्युत तत्समक्षम् एकत्वापि अच्युतपक्षम् तच्छामये त्वाम् अहमप्रमेयम्. तर बघा हे मी काय काय बोललो हे अर्जुन सुरुवातीच्या ओळीमध्ये सांगतो, आणि जी शेवटची ओळ आहे म्हणजे 41 आणि 42 श्लोक दोन्ही एकत्रच आहेत. तर 42 नंबरच्या शेवटच्या ओळीमध्ये तो क्षमा मागतोय. तत् क्षामय त्वम अहम अप्रमेयम. बघा तत् म्हणजे ते सर्व, क्षामय क्षमा मागतो, त्वम म्हणजे तुमच्याकडून, अहम म्हणजे मी, अप्रमेय म्हणजे अपरिमित, की या सगळ्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागतो.
तर या सगळ्याबद्दल म्हणजे कशाबद्दल, तर त्याचं वर्णन या सर्व ओळींमध्ये आहे. तर तिथे अर्जुन काय म्हणतो की मला तुमचा महिमा माहित नव्हता. महिमा माहित नव्हता म्हणजे की बाबा माझा मित्र असा एवढा विराट रूप दाखवेल असं माहित नव्हतं. किंवा एका दृष्टिकोनातून अर्जुनवरती अर्जुनमध्ये सख्य भाव होता. तर सख्य भाव असणाऱ्या लोकांमध्ये कसं आहे की ऐश्वर्य असं जास्त प्रकट होत नाही. जरी अर्जुन ऐश्वर्ययुक्त सख्य भक्त असला तरी त्यांचा संबंध मैत्रीसारखा असतो. समजा एखाद्या योगी व्यक्तीने भगवंतांची जी प्राप्ती केली तर त्याच्या मनावरती जो प्रभाव असतो की ही सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, सर्व शक्तिशाली आहे, तो भाव नात्यामध्ये राहत नाही. तर अर्जुनचं नातं हे मैत्रीचं होतं. पण इथे अर्जुन काय म्हणतो, पण तुमचा महिमा मला माहित नव्हता, त्याच्यामुळे मी तुम्हाला काय बोललो, सखेती. सखा इति, सखा म्हणजे मित्र ना. तर मग कुणी म्हणलं की सखा म्हणण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर आचार्य त्याच्या मागचा उपहासात्मक अर्थ काय काढला जायचं ते सांगतात. की सखेती म्हणजे काय की बाबा मी आपल्या दोघांची जी मैत्री आहे ती केवळ ओळखीमुळे आहे. तुमच्या कुळामध्ये कुणी महान होतं किंवा तुम्ही खूप मोठ्या घरचे आहात म्हणून नाहीये. म्हणजे जेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणतो हे हे मित्रा, आता हे मित्र म्हटलं समजा एखाद्या समाजामध्ये एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि गल्लीतून जाणाऱ्या एखाद्या व्यक्ती म्हणतात अरे मित्रा थांब. तर तेव्हा कसा भाव असतो की बाबा मी खूप मोठी व्यक्ती आहे आणि ही एक सामान्य व्यक्ती आहे, याला मी आवाज देतो. तसं जेव्हा अर्जुन हे सखेती म्हणायचं, भगवंतांना सखा म्हणायचं, तर सखा म्हणण्याच्या मागे त्याचा काय दृष्टिकोन असायचा की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की जी आपली जी मैत्री आहे ना की तुझे पुरातन म्हणण्यापेक्षा तुझे पूर्वज फार श्रेष्ठ होते म्हणून नाहीये. तर आपली मैत्री ही फक्त ओळखीमुळे आहे, किंवा तू खूप मोठ्या परिवारातला आहेस किंवा तुझे पूर्वज फार श्रेष्ठ आहे म्हणून नाहीये. तर ओळखीमुळे मैत्री झाली. म्हणजे एका दृष्टिकोनातून मी फेवर केल्यासारखं की बाबा मी तुला मित्र मानतो. आता विचार करा, अर्जुनला जर असं वाटत असेल आधी की मी या व्यक्तीला मित्र म्हणून याच्यावरती फेवर करतोय किंवा एका दृष्टिकोनातून शब्द योग्य नसेल पण उपकार करतो, जर असं वाटलं असेल तर त्या व्यक्तीला आता हे सर्व विराट रूप बघून सर्व झाल्यावरती म्हणजे किती भीती वाटत असेल आणि आपल्या शब्दाबद्दल त्याला किती त्रास होत असेल. तर बलदेव ज्या विषयाने दुसरा अर्थ दिलाय, पण तो आपण नंतर बघूया. सध्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचाच बघूया. कारण प्रभुपादांनी पण त्यांना पकडूनच अर्थ दिले. प्रभुपाद काय म्हणतात, अर्जुनासमोर श्रीकृष्णांनी आपले ईश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मित्रसंबंधाचे स्मरण होते. यास्त तो क्षमा याचना करीत आहे आणि मित्रसंबंधापासून घडणाऱ्या अनौपचारिक कृतीबद्दल आपल्याला क्षमा करण्याची विनंती करीत आहे. मैत्रीमध्ये कधी कधी आता अर्जुन हे जे सखेती जो म्हणतो ना की तू मोठ्या कुळातला वगैरे नाही, तर हे म्हणजे भगवंतांना काय म्हणता येईल, अपमान करून वगैरे नाही, पण एखादा समजा मैत्रीमध्ये म्हणतात ना हा तुम्ही तर खूप मोठ्या घरचे आहात, म्हणजे म्हणायचं काय असतं की बाबा तू काही खूप मोठ्या घरचे नाही, सामान्य आहेस, त्या दृष्टिकोन. तर अपराधाच्या दृष्टिकोनातून अर्जुन असं नाही म्हणायचं. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. तर मी जे काही तुम्हाला याच्यानुसार बोललो, प्रसभमचं काय दिलं प्रभुपादांनी, अनादराने सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. मी तुम्हाला अनादराने जे काही शब्द वापरले, जसे की सखेती म्हटलो, पण सखेती म्हणण्यामागे माझा भाव होता की बाबा आपली मैत्री फक्त ओळखीमुळे आहे, तुम्ही श्रेष्ठ पूर्वजांकडून किंवा श्रेष्ठ घरचे आहात म्हणून नाहीये. आता याच्यात थोडस तुम्हाला मी बॅकग्राऊंड सांगतो. बघा काय, एक तर कृष्ण गोकुळात तर नंद महाराजांच्या घरचे होते, तिथे तर ते म्हणजे सर ते तर वैश्य समाज आहे, तिथे असे खूप मोठे राजा वगैरे नसतात त्यांच्याकडे. आणि दुसरी गोष्ट समजा इकडे यादवांकडे जरी आले तर यदू महाराजांच्या कुळाला श्राप होता
की तुम्हाला आठवत असेल यांनी श्राप दिला होता बघा त्यांच्या वडिलांनी. ययातीची 4 मुलं होते ना. तर ययाती बोलले की अरे माझं म्हातारपण घ्या आणि तुमचं तरुणपणा मला द्या. तर तेव्हा 4 मुलांपैकी पहिल्यांदा यदूंकडे जातात. तर यदू म्हणतात नाही मी तुमचं म्हातारपण घेणार नाही. तेव्हा आपण तेव्हा चर्चा केली होती की अरे वडिलांची आज्ञा ऐकत नाही पण तरी सुद्धा यदू महाराजांना यदोश्च धर्मशीलश्च का म्हणतात. यदू महाराज का त्यांचं म्हातारपण स्वीकारत नव्हते कारण त्यांना माहित होते की समोर माझ्या कुळामध्ये भगवंत अवतीर्ण होणार आहेत. तर त्यासाठी विनाकारण जास्त वेळ नको लावू वाढवायला. आणि भगवंता बद्दल काय म्हणता येईल उत्सुकतेपोटी यदू महाराजांनी स्वीकारलं नव्हतं. परंतु जे बाकीचे 2 मुलं होते यदू अनु आणि एकाचं नाव होतं. अनु आणि ती दोघं तर म्हणजे यानं स्वीकारत नाही की नाही आम्हाला पण तरुण पण अनुभवायचं आम्ही नाही घेणार. आणि शेवटचा चौथा असतो पुरू. तर पुरू म्हणतो की तुम्हाला बोलण्याची गरज पण नाही पडायला पाहिजे. मला स्वतःवरती खूप लाज वाटते की माझ्या वडिलांना मला सांगावं लागेल. तर तो वेगळ्या प्रकारच्या मुलांबद्दल सांगतो. म्हणजे सर्वश्रेष्ठ मुलगा म्हणजे असा की ज्याला वडिलांनी बोलण्याच्या आधीच समजतं काय केलं पाहिजे असे तो वर्णन करतो. तर तिथे काय होतं की पुरूंना राजा करतात ययाती महाराज आणि यदूंना श्राप देतात की तुमच्या कुळामध्ये तुम्ही राजे नाही होणार. त्याच्यामुळे कृष्ण यदू कुळातले आहेत आणि यदू कुळामध्ये ते राजा नाहीत. आणि दुसऱ्याने अर्थ जरी घेतला की कोणी राजा जरी असेल तरी पण असा अर्थ होतो की त्यांनी उग्रसेन महाराजांना राजा बनवलं होतं. कृष्ण राजा नव्हते उग्रसेन महाराज राहिले होते. उग्रसेन महाराजांना जाऊन कृष्ण रिपोर्टिंग करायचे. तर या अर्थाने पण अं, अर्जुन त्यांना असं म्हणत की सखी म्हणजे बाबा तू काही खूप मोठ्या कुळातला नाही जसं की मी आहे. नंतर सखीचे मत्वा प्रसवमेदुक्तम हे कृष्ण हे यादव. हे कृष्ण आणि हे यादव म्हणण्यामध्ये काय समस्या आहे. यादवचं मी म्हटलं ना की बाबा तुमच्या यादव कुळामध्ये राजाचं पोझिशन कुणालाच नाही. परंतु मी कुरु कुळातला असल्यामुळे आमच्याकडे राजेशाही आहे तुमच्याकडे नाहीये. ते थोडासा उपहासात्मक. तर याला अर्जुनचा अपराध म्हणून नाही घ्यायचंय आपण. हे मैत्रीपूर्ण संबंधात बोलल्या गेलेल्या गोष्टी आहेत. नंतर कृष्ण म्हणण्यामागे काय हे होतं अर्थ की अरे मी अर्जुन आहे आणि मी पांडू महाराज म्हणजे क्षत्रियाचा मुलगा आहे जे की अतिरथ होते. आणि कृष्ण तू वसुदेवांचा मुलगा आहे जे की अर्धरथी होते. आता अतिरथ अर्धरथ महारथी हे क्षत्रियांचे प्रकार असतात की किती सैन्यासोबत एका वेळेला ते फाईट करू शकतात त्याच्यावरून. तर अर्जुनचे जे वडील पांडू महाराज होते ते अतिरथी होते म्हणजे जास्त श्रेष्ठ क्षत्रिय होते वसुदेव महाराजांपेक्षा. तर जेव्हा कृष्ण म्हणतो तेव्हा त्याच्या मागे बॅकग्राऊंड हे असतं की माझे वडील जास्त श्रेष्ठ आहेत. जेव्हा यादव म्हणतो त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये हे असतं की आमच्याकडे राजेशाही तुमच्याकडे नाहीये. जेव्हा सखा म्हणतो तेव्हा बॅकग्राऊंड मध्ये हे असतं की ही मैत्री फक्त ओळखीमुळे आहे. तुमच्याकडे काही मोठं कुळ वगैरे आहे म्हणून नाही. तर हे अर्जुन भगवंतांना बऱ्याच वेळा बोलायचा मैत्रीमध्ये. तर ते सर्व त्याला इथे आठवतं. आणि मग मागच्या श्लोकामध्ये वर्णन करून बघून सर्व त्याला कळलं की बाबा ही व्यक्ती तर खूपच मोठी आहे. म्हणून आता तू एका शब्दासाठी माफी मागतो. तर क्षामये त्वाम अहम. क्षामय म्हणजे आपण म्हणतो ना क्षमा करा मला क्षमा करा भगवंता मी तुम्हाला काय बोललो सखा कृष्ण यादव अनादराने बोललो. याच्या मागे माझा अर्थ दुसरा तुमची खिल्ली उडवण्याचा अर्थ असायचा. परंतु मी कसा बोललो अजानता महिमानम तवेद. मला तुमचा महिमा माहिती नव्हता त्याच्यामुळे मी अज्ञानामध्ये या सगळ्या गोष्टी बोललो. आणि मया प्रमादात प्रणयेन वापी किंवा प्रमाद म्हणजे की असं म्हणता येईल थोडंसं गर्व आणि प्रणय म्हणजे आपल्या दोघांतल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे मी असं बोललो. एकतर मला तुमचा महिमा माहिती नव्हता की तुम्ही एवढे इतके म्हणजे काय कल्पनेच्या पलीकडे श्रेष्ठ आहात. तुम्हीच सर्वाची मूळ आहात. नंतर मी आपल्या दोघांमधल्या मैत्रीमुळे पण बोललो. आणि प्रमादला मला वाटतं प्रमादचा मराठीमध्ये अर्थ गर्व घेतला जातो का.
प्रमाद प्रमाद किंवा वेडसरपणा घेत असते कदाचित. अपराध म्हणता येईल का प्रभू? काय म्हणता येईल? अपराध म्हणता येईल का? हा, अपराध म्हणता येईल, पण प्रमाद आपण कुठे शब्द वापरतो? मला वाटतं वेडसरपणाला पण शब्द वापरतो. पण ठीक आहे, अजून तेच म्हणतोय की मला क्षमा करा. मी आपल्या मैत्रीमध्ये किंवा न जाणल्यामुळे तुम्हाला कृष्ण यादव सखा असं म्हणून तुमचा उपहास करायचो. यच्च हा यच्च व हासार्थम असत कृतोसी. नंतर परत मी तुमच्यासोबत काय करायचो की मी तुमची गंमत करायचो किंवा तुमचा काय म्हणेल आपल्याकडे म्हणतात ना की मजाक उडवायचं. यच्चावा हासार्थम असत कृतोसी. तुमचा उपहास करायचो मी. आणि तुम्हाला थोडासा अनादर करायचा. आणि कधी उपहास करायचा? तर विहार शय्यासना भोजनेषु. जेव्हा आपण एकत्र भोजन करायचो किंवा एकत्र बसायचो किंवा एकत्र झोपायचो, तर याच्यातूनच कळतं की कृष्णामध्ये आणि अर्जुनमध्ये किती घनिष्ठ संबंध होता. की दोघं सोबतच जेवण करायचे, दोघं सोबतच बसायचे, फिरायला गेल्यावरती पण दोघं सोबतच जायचे आणि झोपताना पण दोघं एकाच बेडवर झोपायचे. म्हणजे किती घनिष्ठ मैत्री होती. याच्यामध्ये हे पण एक लीला येते ना की हे दोघं जण एकदा जंगलामध्ये विहार करायला जातात, तेव्हा तिथे यमुना देवी येते. तर मग अर्जुन विचारते की हे देवी तुम्ही असे एकट्या का फिरत आहात? तर मग यमुना म्हणते की मी भगवंत विष्णूंची आराधना करते की त्यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी. मग तेव्हा अर्जुन त्यांना घेऊन कृष्णाकडे येतो. तर ते एक विहाराचं उदाहरण आहे. तर अर्जुन काय म्हणतो, मी तुम्हाला कृष्ण यादव सखा असं तुमचा अवमान केला आणि तुमचा उपहास पण केला. केव्हा केव्हा केला? जेव्हा आपण फिरायला जायचो, जेव्हा एकत्र प्रसाद घ्यायचो किंवा एकत्र बसलेला असायचो, तेव्हा मी तुमची गंमत केली किंवा तुमचा उपहास केला. आणि कुठे म्हणजे एकट्यामध्ये केला का पब्लिक मध्ये केला? तर एको अथवापि अच्युत तत् समक्षम. एकट्यामध्ये पण केला आणि कधी कधी दुसऱ्यांच्या समोर पण मी तुमचा उपहास केला. आता दुसऱ्याच्या समोर उपहास किती केलं जास्तच भीती वाटत असेल अर्जुन. बापरे, मी लोकांच्या समोर पण कृष्णाला काय काय बोललो. तत् क्षामय त्वम अहम अप्रमेय. प्लीज मला माफ करा, मला तुमचा महिमा माहिती नव्हता. तर हा या श्लोकाचा अर्थ आहे. प्रभुपादांनी कुठे गेलं? श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नसल्याचे अर्जुन मान्य करीत आहे. बाबा, त्याच्यामुळे माझ्यातून ही चूक झाली. किती वेळा त्यांना हे मित्र, हे कृष्ण, हे यादव असे संबोधून त्यांचा अपमान केला आहे. मग हे मैत्रीपूर्ण अपमान. याच्या मागचे अर्थ आपण बघितले, मग मित्र म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय. परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की आपली अपार ऐश्वर्य असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले. कृपाती छान मुद्दा सांगितलं. कधी एखाद्या व्यक्तीकडे खूप जास्त नॉलेज, इंटेलिजन्स किंवा संपत्ती असते, तर त्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीसोबत मैत्री करणं थोडं कठीण होतं. त्यांना त्यांच्या स्टॅटसचे लोक लागतात. परंतु लोकपाल म्हणतात की भगवंत अपार ऐश्वर्यशाली असूनही त्यांनी अर्जुनासोबत मैत्री केली. आणि एका दृष्टिकोनातून ना हे जे आपण वेदोक्त प्रार्थना वगैरे गातो, तर या सर्वांपेक्षा भगवंतांना मैत्रीपूर्ण नात्यामध्ये त्यांची गंमत केलेली वगैरे जास्त आवडते. कारण ती थोडी श्रेष्ठ भक्ती आहे, रागानुगा भक्ती. आपण जी करतोय ती वैदी साधना भक्ती आहे. जोपर्यंत हृदय शुद्धीकरण होणार नाही तोपर्यंत रागानुगा भक्तीची प्रॅक्टिस पण करता येणार नाही. तर हे जे म्हणजे वृंदावनातली पण सखा आहेत. भगवंत चैतन्य चरितामृत मध्ये येतं, मोर सखा मोर पुत्र मोर प्राणपती येई भावे येई मोरे करे शुद्ध भक्ती. आपण आके सममाने आपण आके श्रेष्ठ माने आमा सबहीन येई भावे येई है आम्ही ताहार अधीन. की भगवंत म्हणतात की हे लोक काय, कधी मला मित्र म्हणून, कधी पुत्र म्हणून माझी भक्ती करतात आणि कधी कधी स्वतःला माझ्यापेक्षा श्रेष्ठ सांगतात. आणि ही त्यांची शुद्ध भक्ती आहे. ऍक्च्युली कृष्णाला ती जास्त प्रिय आहे. परंतु तो स्तर प्राप्त करण्याची पात्रता असली पाहिजे. म्हणजे आपण
आपल्या लेवलला असं म्हणू शकत नाही की भगवंताला जाऊन म्हणजे उलट पुलट काहीतरी बोलू शकतो, कारण आपण अं, खूपच सामान्य स्तरावरती आहे. मी पण हे भगवंतांच्या दृष्टिकोनातून त्यांना ते आवडतं. हा, तर हा श्लोक संपला. आचार्याने सांगितलेला मुद्दा हा असेल तर बघू आणि थांबू आपण. तर कृष्णाचा अर्थ काय होता, यादवचा काय अर्थ ते आपण बघितलं. हम्म. मल्लिक विद्याभूषणने थोडासा एक अजून वेगळा अर्थ दिलाय. हम्म. तर अर्जुन भगवंतांना, अर्जुन म्हणतो मला माफ करा. मग भगवान म्हणतो काय बोलायचं मला सांग बरं. तर अर्जुन मी तुम्हाला म्हणतो, हे कृष्णा, हे यादव, अरे हे मित्र असं म्हणायचं. अं, मग हे बोलण्यामध्ये काय असायचं की थोडीशी गंमत केल्यासारखा भाव असायचा. तर त्यांनी मल्लिक विद्याभूषण दुसरा एक वेगळा अर्थ दिला, जे आपण विष्णू ठाकरांचा बघितलं ना, की कृष्णाचा अर्थ असा होतो की तुझे वडील तर वसुदेव आहेत, ते अर्धरथी आहेत, माझे वडील तर पांडू ते तर अतिरथी होते. परंतु मल्लिक विद्याभूषण असे म्हणतात की कृष्ण नाही म्हणायला पाहिजे, श्रीकृष्ण म्हणायला पाहिजे. म्हणून हा उपहास किंवा अवमान झाला. नंतर भगवंतांना यादव नाही म्हटलं पाहिजे, यदुपती म्हटलं पाहिजे किंवा यदुवीर म्हटलं पाहिजे, यादवांमधला श्रेष्ठ. अं, मित्र नाही म्हटलं पाहिजे, कारण मित्र बोलल्यामुळे तो भगवंतांना आपल्या लेवलचा समजते. तर बलदेव देवतेने थोडासा अर्थ घेतला, वेगळा घेतला. पण विश्वनाथ ठाकूरांचा अर्थ थोडासा रसिक आहे, म्हणजे थोडं जास्त हे वाटतं, काय म्हणता येईल, ऐश्वर्याने प्रभावित झाल्यासारखं. नंतर खेळताना, बसताना, जेवताना आणि तिचा खूप खूप तुझी तर काढायचो, खूप गंमत करायचो. तर त्याच्यामध्ये एक शब्द काय बोलायचा अर्जुन, कृष्ण तर बाबा सगळ्यात जास्त सत्य बोलणारा व्यक्ती आहे. आणि किती किती बरोबर बोलतो तो. तर त्याच्या मागे त्याला काय म्हणायचं असं की हा कृष्ण कधीच खरं बोलत नाही. आणि ते सर्वांना माहिती होतं की बाबा कृष्ण, गोकुळातल्या लोकांना पण माहिती होती की हा व्यक्ती सरळ बोलत नाही, म्हणजे खोटं बोलतो बऱ्याच वेळा. म्हणून आपण गीतेमध्ये पण बघितलं ना, याचा संबंध गीतेमध्ये आपण कुठं होता की कृष्णा खोटं बोलतात म्हणून एका ठिकाणी गीतेमध्ये काय झालं आठवतं? भगवंत सांगतात अर्जुनाला की माझ्या भक्तांचं रक्षण कर. हा, हा, तिथे म्हणतात ना, प्रभू, कौंतेय नवे प्रतिजानी भक्ता नवी भक्त्या प्रणश्यती. प्रणश्यती. तर कौंतेय प्रतिजानी का म्हणायचं, तू का सांग असं मी सांगतो असं बोलायला पाहिजे ना, मित्र देव आहे. कारण तिथे आचार्य सांगतात की बाबा कृष्ण बोलला तर त्याच्या शब्दावरती कोणाला विश्वास नसणार, की हा व्यक्ती तर खूप खोटं बोलतो, खोटं बोलण्यासाठी माहिती आहे. म्हणून तिथे म्हणतात की तू बोल. आणि अजून इथे पण येतं की महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामा मेला असं बोलण्यासाठी ते यदुशरणा का सांगतात, स्वतः का बोलत नाही, कारण सगळ्यांना माहिती होती की हा व्यक्ती खोटं बोलतो, म्हणून त्यांचा कोणी विश्वास ठेवणार नाही. तर असे काही प्रसंग आहेत. तर अर्जुन काय म्हणायचं, बापरे बाप, कृष्ण किती खरं खरं बोलतो, कधीच खोटा बोलत नाही. तर याचा त्याचा अर्थ काय असायचा, की बापरे हा माणूस किती खोटा बोलतो. तर असा तो उलटी भगवंतांची गंमत करायचा. तर हे सर्व त्याला आता आठवते काय काय केले मी पूर्वी. अं, तर या सर्वासाठी आता आम्हाला तू क्षमा कर असं म्हणून अर्जुन इथे भगवंतांची क्षमा मागते. तर इथे बराच वेळ झाला, आपण थांबूया. अं, सुरुवातीला आपण काय बघत होतो की भगवंत कसे सर्वव्याप्त आहेत याची सांगण्याची सुरुवात अं, श्लोक क्रमांक कितीपासून झाली, 39 पासून. हम्म, एक मिनिट आपण कुठून बघितलं आज. हम्म, हा, श्लोक क्रमांक 37 पासून भगवंतांच्या सर्व व्याप्तीबद्दल अर्जुन बोलतो. 37 आपण मागच्या वेळी बघितला. 38 मध्ये बघितलं की तुम्हीच मूळ देवता आहात, पुराण पुरुष आहात, सर्वांचे आश्रय तुम्हीच आहात, तुम्ही सर्व काही जाणता, जाणण्यायोगी तुम्हीच आहात. नंतर हे सर्व देवता तुमचेच काय म्हणता येईल, तुम्हीच आहात किंवा तुमचे प्रतिनिधित्व करतात. तर अशा व्यक्तीला मी परत परत नमस्कार करतो. नंतर परत 40 मध्ये म्हणतो, तुम्हाला मी समोरून नमस्कार करतो, पाठीमागे जाऊन नमस्कार करतो आणि म्हणतो तुम्हाला तर समोर पाठीमागे असं काहीच नाही, तुम्ही सर्वत्र आहात.
म्हणून तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार करतो. कारण अर्जुन म्हणतो खूप प्रभाव झाला. मग 41 आणि 42 मध्ये माफी मागतो की मी तुम्हाला धमकी मध्ये काय काय बोललो, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, प्लीज मला माफ करा. तर असं झालं. हे 42 पर्यंत. आपण पुढच्या वेळेस 43 पासून सुरुवात करूया. स्पीड वाढवायला लागेल. आजच्या याच्यामध्ये काही प्रश्न आहे कुणाचा? 38, 39, 40, 41, 42. आता सुरू झालं की. आता तुमचा प्रश्न असेल तर मला एक सांगायचं आहे की मला रामायण सुरू करायचे, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये अटेंड केलंच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाहीये. पण मी दर रविवारी कदाचित उद्यापासून रामकथा किंवा रामायण त्याच्यामध्ये तर तत्वज्ञान खूपच कमी राहील. कारण वाल्मिकी रामायण मधून गोष्टी सांगितल्यासारखं बघायचं. तर म्हणजे किती तुम्हाला वाजता टाइम? सेम वेळ 7 ते 8. ओके. तर म्हणजे प्रत्येक संडेला का? हा, तर आता ही जी माझी ऑनलाईन थेरपी चालू आहे सोमवारी आणि शुक्रवारी, ती अजून 6 आठवडे चालणार. त्याच्यानंतर 2 वार अजून मिळतील आपल्याला. पण तोपर्यंत शनिवारी गीता, रविवारी रामायण आणि मंगळवारी कृष्णाष्टक असं करावं लागेल. मग नंतर 2 वार मिळाल्यावरती मग आपण आणि अजून चेंज करू शकतो. तर तुमच्यापैकी कोणाला शक्य झालं तर अटेंड करा. तुमचे दुसरे काही भक्तिशास्त्री वगैरे क्लास असतील तर काही अटेंड करू तरी चालेल. पण मी सुरू करतो उद्यापासून. आणि एखादी व्यक्ती असली तरी चालेल. तुमच्यापैकी कोणाला येणं शक्य आहे? उद्या आहेत उद्या प्रभूजी. आहेत शक्य. हा, ठीक आहे. 1-2 आले चालेल तरी प्रभूजी, चालेल सगळ्यांना चालेल. आमचा भक्तिशास्त्र संपला आणि करू प्रभूजी. प्रभूजी join. एक्झाम झाली आमची. नशीब 5-6 वर्षापासून झाली. तर आपण इथे थांबूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे. कृष्ण कृष्ण हरे 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 हरे, राम हरे राम राम हरे राम, राम 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 हरे हरे हरे.